विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून श्री भराडी माता आणि इतर देवतांच्या चरणी लीन होऊन रंगदेवता व नाट्य नटेश्वराला भावपूर्ण स्मरून आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून श्रींच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त तरुण हौशी नाट्यमंडळ हणखणे सादर करीत आहेत दशरथ राणे लिखित आणि चंद्रशेखर गवस दिग्दर्शित 3 अंकी ऐतिहासिक नाट्यपुष्प पराक्रमाची गाऊ गाथा। जय 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 देवी नमित दास पदकमली जय 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 देवी नमित दास पदकमली धर्म न्याय देई सकल माते तू भराडी धर्म न्याय देई सकल माते तू भराडी जय 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 देवी नमित दास पदकमली जय 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 देवी नमित दास पदकमली नाट सुमन अर्पिती तुझा नाट सुमन अर्पिती तुझा नाट सुमन अर्पिती तुझा नाट सुमन अर्पिती तुझा यश देई माते यश देई माते रंगभूमी रंगवितू रंगभूमी रंगवितू नमिती तुझ बालके नमिती तुझ बालके जय 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 देवी नमित दास पदकमली जय 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 देवी नमित दास पदकमली नाट्य सुमन अर्पिती तुझा नाट्य सुमन अर्पिती तुझा सुमन अर्पिती तुझा नाट सुमन अर्पिती तुझा नाट्य सुमन अर्पिती तुझा सगरे सा सानी बग ग बग रे सा ग पनी ग पनी सगरे सा नाट्य सुमन अर्पिती तुझा नाट्य सुमन अर्पिती तुझा ग पनी सा ग रे सानी बग रे ग पनी सा ग पनी सा ग पनी सा नाट्य सुमन अर्पिती तुझा नाट्य सुमन अर्पिती तुझा यश देई माते यश देई माते
रंगभूमी रंगवितू रंगभूमी रंगवितू नमिती तुझ बालके नमिती तुझ बालके जय 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 देवी नमित दास पदकमली जय 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 देवी नमित दास पदकमली धर्मदाय देई सकल माते तू भराडी धर्म न्याय देई सकल माते तू भराडी जय 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 देवी नमित दास पदकमली जय 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 देवी नमित दास पदकमली जय 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 देवी जय 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 देवी जय 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 देवी नमित दास पदकमली श्री भराडी माता की जय नाही वाटेल ते झालं तरी मी परकीयांसमोर नाचणार नाही. म्हणे नाचणार नाही. या कृष्णरावानं आजवर तुझ्यासारख्या कित्येक मुलींना परकीयांसमोर जबरदस्तीने नाचायला भाग पडलंय. तिथं तू तो मेरे सामने किस पेड़ की पत्ती. मंजुळा तुला पुन्हा एकदा सांगतोय, शाही सरदार मोहम्मद खानला मी नाच गाणं ऐकवण्याचं वचन दिलं आहे. माझ्या वचनाची पूर्तता करण्यासाठी स्वखुशीनं माझ्या शब्दांना मान देऊन माझ्या वचनाचं मोल राखलं तर पाठीवर बसणाऱ्या चापकाच्या फडक्याऐवजी लाखाची जागीर तुझ्या पायाशी लोटांगण घालेल. स्वाभिमान शून्य देशद्रोही मोऱ्यांकडून मिळणाऱ्या जहागिरीला ही मानी मराठ्याची मुलगी मंजुळा कवडीचंही मोल देत नाही. जहागिरीच्या अभिलाषेने अब्रूचा सौदा करणारी ही औलाद नाही, तर प्रसंगी प्राणाचा बोल देऊन अब्रूचं रक्षण करण्यात धन्यता मानणारी देशाभिमानी मराठ्याची औलाद तुझी आहे. तेवढी मराठ्यांची औलाद आणि आम्ही कोण, मुसलमान का बाडगे मराठे. नाही, आपण सुद्धा मराठेच आहात, पण मराठ्यांच्या जातकुळीबद्दल तुम्हाला आणि मला जो अभिमान वाटतो त्यात फरक आहे आकाश पाताळाचा. मी एक स्त्री असून सुद्धा स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य माझ्या मनगटात आहे, पण तुम्ही स्वतःला जावळीचे स्वतंत्र राजे म्हणून घेता, पण प्रजाजनांचं रक्षण करण्याचं सामर्थ्य मात्र तुमच्या अंगी नाही. प्रजाजनांच्या मानेवर गुलामगिरीचं जू ठेवणारे स्वाभिमान शून्य भ्याड मराठी आहात तुम्ही. चुप! कोण भ्याड? कोण स्वाभिमान शून्य? या कृष्णराव मोऱ्यांचा पराक्रम तुला निश्चितच ठावा नाही. का ठावा नाही? स्वतःच्या स्वार्थासाठी स्वबांधवांच्या मुलींना फसवून त्यांना जबरदस्तीने परकीयांसमोर नाचायला लावणाऱ्या आणि बादशाच्या जनानखान्यात पाठवून मराठ्यांच्या पवित्र अब्रूला कलंक लावणाऱ्या कृष्णराव मोऱ्यांचा पराक्रम कुणाला ठावा नसेल असं कसं होईल? मोऱ्यांच्या पराक्रमाचं मोजमाप एवढ्यातच होत नाही. मोऱ्यांचा पराक्रम अनंत मर्याद आहे, म्हणूनच बादशाची आमच्यावर मर्जी आहे. दरबारी मोऱ्यांना मान आहे, प्रतिष्ठा आहे. बादशाच्या दरबारी आपली किती मान, किती प्रतिष्ठा. म्हणूनच बादशानं हाक मारताच उष्ट्या तुकड्यासाठी धावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे बादशासमोर मान झुकवावी लागते तुम्हाला. तुला समोर काय बळतेस याची जाणीव आहे तुला? ही सारी त्या करडखोर शिव्याची शिकवणूक वाटतं, नाही तर मराठ्यांच्या मुलीचा जिभेचा फाजील पट्टा इतका बेलगाम चालणं शक्य नाही. खबरदार! आम्हा आया बहिणीच्या शिलाच्या अब्रूचं रक्षण करणाऱ्या त्या परमेश्वराबद्दल एक अपशब्द उच्चाराल तर. परमेश्वर? अरे वा रे वा परमेश्वर. असे परमेश्वर या पृथ्वीवर जन्म घेऊ लागले तर माणसानं जगणं अशक्य होईल. आज तुला मी जबरदस्तीनं शाही सरदारासमोर नाचायला लावणार आहे, मग पाहतो कुठला परमेश्वर तुझी सोडवणूक करायला येतोय ते. परमेश्वराला हाक भरून तुमच्यासारख्या पाप्याच्या दारी बोलवण्यापेक्षा माझं रक्षण करायला मी समर्थ आहे. कितीही झालं तरी तुमच्या वचनाची माझ्याकडून पूर्तता होणार नाही. मंजुळा, या चंद्रराव मोऱ्यांच्या युवराजाला अशक्य असं काहीच नाही. तोंडाबाहेर फेकलेला शब्द पुरा करण्यासाठी आम्ही कुणाचीही गर्दन छाटायला मागं पुढं पाहत नाही. वेळ पडल्यास स्वतःची गर्दन पुढं करू, पण शब्दाचा मोल वाया जाऊ देणार नाही. मोऱ्यांचा शब्द म्हणजे काय वाटलं तुला? स्वदेशाशी बेईमानी करणाऱ्या या मोऱ्यांना चांगल्याच प्रकारे ओळखते. माझ्या समोर उर्मटपणे प्रत्युत्तर करणाऱ्याला काय प्रायश्चित मिळतं याची जाणीव असून सुद्धा काळजाला झोंबणाऱ्या शब्दांनी तू माझा अपमान करून
का उगाच मृत्यूशी खेळ खेळतेस? अपमान, आणि तो सुद्धा कृष्णराव मोऱ्यांचा. मी म्हणते मोऱ्यांचा अपमान करायला त्यांना स्वाभिमान आहेच कुठं? मोऱ्यांचा स्वाभिमान अडकला गेलाय परकीय सत्तेचं जू सांभाळण्यात. सारी हयात शौर्य वाया जातय बादशाच्या दरबारी खोटी मान प्रतिष्ठा मिळवण्यात. मंजुळा, तुझ्या ऐवजी दुसऱ्या कुणाच्या तोंडून हे शब्द निघाले असते तर कसली तमा न बाळगता त्याच्या जिभेचे आम्ही तुकडे तुकडे पाडले असते. पण ती ही वेळ नव्हे, म्हणूनच आमचं दिलं स्वस्त असतं ना आम्हाला स्वस्त बसावं लागतं. तुझ्या बाबतीत तसं करून आमची तमन्ना पुरी होणार नाही. तुझं नाचगण आम्ही मोहम्मद खान समोर पेश केलं नाही तर त्यांची आमच्यावर इतराजी होईल. अगं बाई, स्वतःला जावळीचे स्वतंत्र राजे म्हणून घेणारे हे जावळीचे युवराज एका शाही सरदाराच्या इतराजीची पर्वा करतात. नवलच म्हणायचं. मंजुळा, मोहम्मद खानाच्या वचनात आम्ही गुंतलो असलो तरी त्याचा मतलब असा नाही तुझ्याकडून वाटेल ते मानभावीपणा सहन करून घेऊ. तुझ्या आई बापाला कसं मरण आलं त्याचा एवढ्यातच विसर पडलाय तुला? विसर पडला नाही आणि कुडीत प्राण असेपर्यंत पडणारही नाही. माझ्या आई बाबांचे हाल हाल करून त्यांना ठार करणाऱ्या सैतानांचा सूड घेऊन त्याची हाडं जर गिधाडांना खायला घातली नाही ना तर मराठ्यांच्या जातकुळीचं नावच सांगणार नाही. जातकुळीचं नाव सांगणं राहिलं बाजूला, तुला मात्र तुझ्या आई बापाप्रमाणे परकीयांच्याच हातून तडफडून मरावं लागेल शेवटी. इतका हा देह पापी निश्चितच नाही. परकीयांनी माझ्या अंगाला स्पर्श करण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्यांचा बळी घेऊन महाराष्ट्र भूमीला पारतंत्र्यातून मुक्त करीन, तेव्हाच मी माझा प्राण सोडेन. एवढी घमेंड आहे तर तुला? घमेंड नाही, संताप येतो आहे मला इथल्या अन्यायाचा आणि या अन्यायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या राज्यकर्त्यांचा. जावळीतल्या एका मराठ्याला एका शाही सरदाराने हाल हाल करून मारावं ही लांछनास्पद गोष्ट आहे तिथे राजे म्हणून राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना. उगाच नाही शाही सरदाराच्या हातून तुझ्या बापाला मृत्यूची शिक्षा झाली. तुझा बाप भाकरी खात होता आमची आणि नेकेची चाकरी करत होता त्या दरोडेखोर शिवाची. माझे बाबा शिवाजी महाराजांना जाऊन मिळाले होते. हा त्यांचा स्वामीद्रोह असला तरी तो स्वार्थासाठी नव्हता तर स्वदेशासाठी होता. हा त्यांचा गुन्हा मी मान्य करते. पण त्याच बरोबर माझा असा सवाल आहे की ही जावळी कोणाची? जावळीवर सत्ता कोणाची? मोऱ्यांची की शाही सरदारांची? जावळी स्वतंत्र आहे आणि जावळीवर सत्ता ही मोऱ्यांचीच आहे. शाही सरदार जावळी देतात ते फक्त बादशाचे पाईक आणि मोऱ्यांचे मेहमान म्हणून. मग आम्हा मराठ्यांच्या लेकीबाईंची राजरोसपणे लूट करणाऱ्यांची, हिंदूच्या देवाधिकांची पवित्र अशा विटंबना करणाऱ्यांची काय काय आहे या अन्यायाचं कोण मेहमान आहे सांगा? बादशाला आम्ही आमचा स्वामी मानतो म्हणून काही बाबतीत आम्हाला स्वस्त बसावं लागतं. पण त्याचा मतलब असा नाही तुझ्याकडून वाटेल ते मानभावीपणा सहन करून घेऊ. आमच्या राजकारणाबद्दल पुन्हा तोंडातून भ्र काढलास तर मृत्यूशिवाय दुसरी शिक्षा नाही. मराठ्यांच्या मुली मृत्यूला भीत नसतात तर त्या मृत्यूला आव्हान करतात हे माहीत नसावं आपणाला. आणि म्हणून मी सुद्धा त्याच निश्चयाने या स्वराज्य सेवेच्या चाकरीत रुजू झाले. राजे, मोहम्मद खान आपल्या भेटीस आले आहे. आपली वाट पाहत आहेत. मोहम्मद खान इतक्या जल्दीनं का आला असावा? घडल्या कामगिरीत काही घोटाळा तर नाही झाला ना? नवसाजी, हिला वाड्यात घेऊन चाल. मी काय करतोय? चल चल चल. भवानी माते, माझ्या हातून काहीतरी स्वराज्य सेवा घडावी आणि माझ्या आई बापांना ठार करणाऱ्या नरराक्षसांचा सूड घेता यावा म्हणून अहोरात्र माझी धडपड चालली असता अशी एकाएकी तू माझ्यावर का बरं कोपलीस? स्वराज्य सेवेत काही कसूर तर झाली नाही ना माझ्या हातून? भवानी माते, तूच सांग, मी परकीयांसमोर नाचू तरी कशी? मी परकीयांसमोर नाचले तर तुला त्याचं काहीच वाटणार नाही का? माझं मन तर पुरतं गोंधळून गेलं आहे. अशा वेळी करू तरी काय मी? तूच सांग. मंजुळा, यावेळी तुला नाचायला हवं.
कुणाच्या खुशीसाठी नव्हे, तर पुढील संकट टाळण्यासाठी. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लवकरच तुझी इथून सुटका होईल. आई भवानीचा साक्षात्कार माझी मनोदेवता मला सांगते आहे, इथून लवकरच सुटका होईल माझी. भवानी माते, जोपर्यंत तू आमची पाठ राखीड आहेस तोपर्यंत कुणालाही घाबरणार नाही मी. माझी लाज अब्रू आता तूच सांभाळणार, तूच सांभाळणार. आइए आइए मोहम्मद खान, तशरीफ रखिए. शाब्बास कृष्णराव, शाब्बास तुमची. आमचं दिल जाणून आमचा शौक पुरा करण्यासाठी ही आसमानाची परीच आमच्या समोर पेश केली. तुमची आमची दोस्ती आजपासून पक्की झाली. यह 14वीं के चांद जैसा मुखड़ा, पहली नजर में उसने बना दिया मेरे दिल का 1000 टुकड़ा. सोचता हूँ इतनी खूबसूरत लड़की बनाने के लिए अल्लाह को कितनी परेशानी हुई होगी. मोहम्मद खान, इथं अल्लाशी आपणाला काहीच कर्तव्य नाही. आपण आल्या कामाला सुरुवात करूया. जरूर जरूर. आम्ही आमचा नाच गाण्याचा शौक पुरा करण्यासाठी इथे आलो आहे, ते काय वेळ वाया दवडण्यासाठी नव्हे. होऊन जाऊ दे सुरुवात. मोरे, नाच गाणं झाल्यावर बिनशर्त इथून जायला मोकळीक आहे ना मला? का नाही? गाणं झाल्यावर तुला इथून जायला तर मिळेलच, पण त्याचबरोबर तुझ्या नाच गाण्याची कदर करून मोहम्मद खान योग्य असं बक्षीस सुद्धा देतील. जरूर हो जरूर मोहम्मद खान. जरूर. मग होऊन जाऊ दे सुरुवात. रूप जरी भारी अंगी शालू जर तारे, रूप जरी भारी अंगी शालू जर तारे, शिणगारानं नुसत्या नाही होत मी पुरे, शिणगारानं नुसत्या नाही होत मी पुरे. लावणी
क्या बात है. सुराविना वाह वाह, खुश झालो आम्ही. जिंदगी में पहली बार सुन रहा हूँ ऐसा गाना. इस खुशी के समय पर आपको पेश करता हूँ मेरे दिल का नजराना. कृष्णराव, काही म्हणा, गाण्याचा रंग आणि गाण्याचा ढंग पण अजब आहे. मोरे, इथून जायला मोकळीक आहे ना मला? जायला मोकळी आहे ना, पण मंजुळा, तुझ्यासारख्या खूपसुरत पोरीला एकटं पाठवणं आमच्या अल्लाच्या दरबारात गुन्हा ठरतो. कुणाची तरी साथ हवी, ती मी करणार. कृष्णराव, हिला तुम्ही माझ्यासोबत पाठवा. हिचं नाच गाणं आम्ही दिल्ली दरबारी पेश करू. मोहम्मद खान, ते शक्य नाही. फक्त नाच गाणं ऐकवण्याचं मी आपणास वचन दिलं होतं. माझ्या वचनाची पूर्तता झाली आहे. आता आपण आपल्या कामगिरीवर जाऊ शकता. रागावू नका कृष्णराव. आमच्या दोस्तीला लागून आपण माझा नाच गाण्याचा शौक पुरा केला. आता महाराष्ट्राचा राजा व्हायची तुमची इच्छा आहे, ती आपण पुरी करू. त्यासाठीच या अनमोल रत्नाची आम्हाला गरज हवी. हिचं नाच गाणे मी दिल्ली दरबारी पेश केलं तर बादशाह तुमच्यावर खुश होऊन तुमची मर्जी त्याच्यावर बसून तुमचा मान सन्मान वतन वाढेल. विचार करा मी काय म्हणतो त्याचा. तुमचे विचार आमच्या मनाला पटत असले तरी सोचणे की कोई बात नाही कृष्णराव. मंजुळा स्वकुशीनं दिल्ली दरबारी जाणार नाही याची जाणीव तुमच्याप्रमाणे आम्हालाही आहे. पण हिला घेऊन जाण्याचं सामर्थ्य या मोहम्मद खानाच्या मनगटात खास आहे. फक्त तुमचा हुकार. आपल्या सवालाचा जवाब आम्ही देऊ शकत नाही. मेल्या बोकडा, तुझ्या बरोबर दिल्ली दरबारात यायला ही मंजुळा म्हणजे काय तुझ्या गोशातील बिबिचन वाटली की काय तुला? सुबूर सुबूर मंजा, वाघाच्या पंजात अडकलेल्या बकरीनं व्यर्थ गुस्सा करण्यात मतलब नाही. तुझ्या भल्यासाठीच सांगतो. भागती हो घेऊ. आओ नजदीक आओ. तिच्या सोड सोड माझा हात. आम्ही हात धरतो तो सोडण्यासाठी नव्हे. मोरे, दिलेल्या वचनाचा भंग करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मला इथून जाऊ दे. इथं मोहम्मद खानाच्या मर्जीचा सवाल आहे. एका खानाची मर्जी सांभाळण्याकरिता बहिणी समान असलेल्या एका मराठ्याच्या मुलीच्या अब्रूचा सौदा करू पाहणाऱ्या मराठ्या, थू तुझ्या मंजुळा! शरीरावर. कृष्णराव, मेरे सामने है कल की लौंडी तुम्हारी बेइज्जती कर रही है. यह सुनकर अंगार अंगार हो रहा है मेरा सर का. जल रहा है मेरा वतन. कृष्णराव, सोचते हो क्या तुमची आमची बेइज्जती करणाऱ्या पोरीला अंधार कोठडीत जाऊन ठेवण्याचा हुकूम करा. नाही मोहम्मद खान, बाबांच्या अपरोक्ष त्यांच्या हुकुमाशिवाय कुणालाही अंधार कोठडीत ठेवण्याचा अधिकार आम्हाला नाही. मग काय एवढा अपमान सहन करून गप्प बसणार तुम्ही? नाही कृष्णराव, नाही. ऐसा हरगिज नाही हो सकता. राजाजींना भेटून झाल्या गोष्टीचा फैसला व्हायलाच पाहिजे. पण बाबा माझी बात मानतील असं मला वाटत नाही. अरे फिक्र मत करो, चाहिए तो मैं भी आता हूं तुम्हारे साथ. नौसाजी, जी हुजूर. मी बाबांची भेट घेऊन येईपर्यंत तू हिच्यावर नीट लक्ष ठेव. जशी आज्ञा. कृष्णराव, मेरे सामने यह कल की लौंडी तुम्हारी बेइज्जती कर रही है. यह सुनकर अंगार अंगार हो रहा है मेरा सर का. कृष्णराव, ही कालची सेमडी पोर आमच्या समोर घमेंडखोरीच्या गोष्टी करते. याचा मतलब एकच आहे. त्या दरोडेखोर शिवाची शिकवणूक, बादशाहनं त्याच्या बाबतीत कडक न धरलेलं धोरण. ठीक है, आखिर शिवाजी का भी फैसला होगा. चलो. महाराज, आपली हरकत नसेल तर एक गोष्ट विचारतो. संभाजी काका, हरकत वडीलधाऱ्या माणसाने करायची असते, आम्ही नव्हे. तसं नाही. आज आपण देवीच्या दर्शनासाठी इथं आलात आणि भान विसरून फार वेळ इथंच बसून राहिलात. याचा अर्थ? संभाजी काका, तुमची शंका रास्त आहे. आज आम्ही देवीचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलो आणि का कोण जाणे मनी एकाएकी अनेक विचारांचं काहूर उठलं. वेळेचं महत्त्व जाणणारे आम्ही त्याच तंद्रीत भान राहिलेलं नाही आम्हाला. असे कोणते विचार आपल्या मनी आले होते? संभाजी काका, तुम्ही नावानं संभाजी कावजी असलात तरी सारा महाराष्ट्र महाराष्ट्राचे शूरसेनापती म्हणून ओळखतो आहे तुम्हाला. मग महाराष्ट्राच्या शूरसेनापतीपासून आम्ही आमच्या अंतरीचे बोल दडवून का ठेवणार आहोत? आई भवानीच्या कृपेनं परकीय सत्तेचा झुंज देऊन अंतिविजय आपलाच होऊ असा भवानी मातेचा आम्हाला साक्षात्कार असताना त्याची भीती का वाटावी? त्याचबरोबर आदिलशाहीची हुकूमत मानून
आमच्या कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या आमच्याच बांधवावर आम्ही शमशेर कशी चालवावी, हा एक जबाब न मिळणारा सवाल आहे आमच्या पुढं. आज आम्ही अशाच एका बांधवाच्या विचारात कडून गेलो होतो. कुणाबद्दल बोलता आहात आपण? जावळीच्या चंद्रराव मोऱ्याबद्दल. म्हणजे चंद्रराव मोऱ्यांनी आमच्या कार्याला विरोध करायचा धाडस केला तर? नाही, मोऱ्यांनी अजून आमच्या कार्याला विरोध दर्शवला नाही, यापुढेही ते दर्शवणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण स्वतःला न्यायी म्हणून घेणाऱ्या प्रतापशाली चंद्रराव मोऱ्याच्या जावळीत अन्यायाचा स्तोम माजला आहे. तिथं चालणारा अन्याय चंद्रराव मोरे उघड्या डोळ्यांनी पाहत असता शाही सरदाराविरुद्ध एक शब्द न उच्चारता स्वस्थ बसतात. याचा मतलब काय? या आमच्या बांधवावर होणाऱ्या अन्यायाला आम्ही प्रतिकार केला नाही तर आमच्या कार्याला अर्थ तो काय राहिला? या बाबतीत आपलं काय मनोदय? मोऱ्यांच्या बाबतीत प्रयत्न करून पाहायला काही हरकत नाही, पण पूर्वानुभव जमेत धरता ते आमच्या कार्याशी सहमत होतील याची खात्री देता येणार नाही. मोरे स्वतःला स्वतंत्र न्यायी म्हणून घेत असले तरी ते बादशाला आपले स्वामी मानतात आणि स्वामीनिष्ठेची धुंदी त्यांच्या डोळ्यावर असेपर्यंत त्यांना स्वराज्याची महती कशी कळावी? तर्क बरोबर आहे तुमचा. मोऱ्यांच्या अंध स्वामी निष्ठेमुळे जावळीची न्याय देवता हानी बनत चालली आहे. अन्यायी वृक्षेला दिवसांदिवस अधिक फांद्या फुटू लागल्या आहेत. मनात आणलं तर तो अन्याय वृक्ष मुळासकट उपटायला फार अवघी लागणार नाही. चंद्रराव मोऱ्यांचा जरी स्वराज्याला विरोध असला तरी जावळीतील रयतेचा कौल आपल्या बाजूने आहे. रयतेची मनं जाणून त्यांना विश्वासात घेऊन आम्ही या कार्याला हात घालणार आहोत. रयतेच्या मनाविरुद्ध जाण्याचं धाडस मोरे करीत असले तरी आम्हाला ते करता येणार नाही. चंद्रराव मोऱ्याप्रमाणे कित्येक शूर मराठे पिढ्यानपिढ्या आदिलशाहीचे ताबेदार बनले आहेत. त्यामुळे शाही सरदारांना मराठी मुलकात वाटेल तो धुमाकूळ घालण्यास अधिक वाव मिळतो आहे. हे महाराष्ट्र भूमीचं दुर्दैव आहे. दुर्दैव कसलं? भावबंदकीतील वैर आणि आपापसातील फुटील वृत्ती कारणीभूत आहे याला महाराज. जे मराठे सरदार आदिलशाहीच्या दरबारी नेकीची चाकरी करतात, आदिलशाहाशी एकनिष्ठ राहून महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष करतात, अशांची आपण प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा अन्न मार्गानं आपण त्यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना, स्वदेश प्रेम जागृत करायला हवं. संभाजी काका, आमचं मनोगत ओळखून तुम्ही बोललात. आमच्या प्रयत्नाला यश येऊन बादशाहच्या पदरी चाकरी करणाऱ्या मराठा सरदारांना स्वातंत्र्याची महती कळेल तर गुलामगिरीस खितपत पडलेले मराठे क्षणात एक होतील आणि डोळ्यांची पापणी लावायच्या अवधीत महाराष्ट्र भूमीला पारतंत्र्यातून मुक्त करतील. याच कार्यासाठी आम्ही स्वतः चंद्रराव मोऱ्यांची भेट घ्यायचं ठरवलंय. मग जावळीच्या दऱ्याखोऱ्यात महाराष्ट्राच्या उगवत्या राजाला पकडण्यासाठी दबा धरून बसले असता आपण जावळीत जाणं योग्य नव्हे. मृत्यू हा मराठ्यांचा सोबती असतो असं अधिकारवाणीनं आपणच आम्हाला सांगत असता मग आजच आमची काळजी का वाटावी तुम्हाला? शाही सरदारांशीच नव्हे तर प्रत्यक्ष बादशहाचा सामना करून अंतिविजय आपलाच होऊ असा भवानी मातेचा आम्हाला साक्षात्कार असताना त्याची भीती का वाटावी? महाराज, आपण स्वतः जावळीत जाण्याची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही. राजाने फक्त आज्ञा करावी. आमचं वैर करू पाणी सारी सरकट जावळीची जुलमी राजवाडी का खडके नष्ट केली नाही तर आम्ही या महाराष्ट्राचे सेनापती कसले? संभाजी काका, जावळीच्या बाबतीत रक्तपात करून ती स्वतंत्र व्हावी असं आम्हाला वाटत नाही. विचारांतीच पाऊल उचललं पाहिजे आपल्याला. चंद्रराव मोरे आदिलशाहीला आपलं स्वामी मानित असले तरी मोरे आणि तेथील जनता आमचे भाऊबंद आहेत. त्यांचं रक्त असं वाया न दवडता ते स्वराज्याच्या कामी यावं हीच आमची मनीषा आहे. मग जावळीकरांना आमच्या कार्यासंबंधीचे विचार कळवण्याची कामगिरी माझ्यावर सोपा महाराज. संभाजी काका, स्वदेश भक्तीनं कुठलीही कामगिरी आपण प्राणाचं मोल देऊन पार पाडाल यात तीळ मात्र शंका नाही. पण तुमच्यासारख्या शूर मुत्सद्दी सेनापतीला जावळीत पाठवायला आमचं मन कचरतंय. मनात अशुभ शंका येतात. आमच्या डोळ्यासमोर दिसतोय तो विश्वासघाती मुसलमानाचा दगाफटका. स्वराज्याचा प्रतिज्ञा कंकण हाती बांधलेल्या शिपायागड्याला कुणाच्या दगाफटक्याची पर्वा नसते आणि जावळीत गेल्यावर काही दगाफटका झालाच तर त्याचा सूड घेण्यासाठी या महाराष्ट्रात माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबा गडीत संभाजी कावजी निर्माण होतील. संभाजी काका, या उतार वयातही आपल्या अंगी असलेली वीरशीर पाहिली म्हणजे आम्हाला अधिक स्फुरण चढते. महाराज. कोण? नाईक, या तुम्ही सुद्धा अगदी वेळेवर आलात. बोला, काय बातमी आणली जावळीकडची? महाराज, जावळीत अन्यायानं तर सीमा गाठलीच आहे. त्याचबरोबर दुसरी एक खात्रीची बातमी म्हणजे स्वराज्य सेवेत सामील झालेली आणि जिनं आपल्या आई बापाला ठार मारणाऱ्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली आहे त्या मंजुळेला, उदाजी पाटलाच्या मुलीला
कृष्णराव मोऱ्यांनी शाही सरदारासमोर नाचण्यासाठी जबरदस्तीने पकडून नेला आहे. संभाजी काका, कृष्णराव स्वराज्य सेवेत सामील झालेल्या मुलीवर कृष्णराव मोरे परकीया समोर नाचण्यासाठी जबरदस्ती करतायत. याचा मतलब स्पष्ट आहे, ते आमच्या कार्याला विरोध करून आमच्यावर संपूर्ण महाराष्ट्रावर जुलूम करतायत. या अन्यायाला सुरंग लावायलाच हवा. नाईक अधिक वेळ न दवडता त्या मुलीला सोडवण्यासाठी तातडीने निघा. जशी आज्ञा महाराज. जगदंब जगदंब आई भवानीची इच्छा. छे बुवा, आता काय म्हणावं या नशिबाला. एखाद्या खोडाप्रमाणे उभं राहून राहून जीव जायची पाळी आली आहे, पण कोणी विचारायलाही मागत नाही. काय अन्याय आहे हा. न्यायमुळी नाहीच. आता ही चाकरी आणि भाकरी ही नकोशी झाली आहे. आता या पोरीचंच बघा ना, बिचारी 2 दिवस झाली उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण नाही की ओठात शब्द नाही. बरं, तिची कोणी विचारपूसही करीत नाही. आपली तर तिच्याशी बोलायची सोयच उरली नाही. काही विचारायला गेलो तर चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे वाजता अंगावर येते. असो, आता एकदा विचारून बघतोच. मंजुळा, काय झालं माझ्या नावाने ओरडायला? का त्या मुहम्मद खानाप्रमाणे पोरगी दिसतात तुझ्याही तोंडाला पाणी सुटलं? छे भलतच काय. कुठलीही पोरगी दिसतात तोंडाला पाणी सुटायला. मी काय त्या मोहम्मद खानाप्रमाणे बायल वेडा नाही. मर्द आहे मी, मर्द. अंगात महाराष्ट्राचं रक्त आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे. आहाहाहा. तोंड बघा मर्दाचं. सोंग आहे सोंग, नुसतं शिमग्यातलं. पुरुष असून ना मर्द. ए मंजुळा, तुला सांगून ठेवतो, असलं भलतं सलतं काहीतरी विचारून माझ्या मर्दपणाचा विस्कार करू नकोस. काही झालो तरी रावराजांचा शिपाईगडी आहे मी. म्हणूनच तुझ्यावर डोळ्या ठेवण्याची नवे 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 डोळे उघडे ठेवून पहारा करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. स्वबांधवांच्या लेकीबाईंना कैद करून देखरेख करताना लाज वाटत नाही? हे पाणी काहीतरी निराळच दिसतंय. असो, मंजुळा, तुला म्हणून सांगतो, इथले राजकर्तेच मुळी निर्लज्ज. त्यात माझ्यासारख्या चाकराला कसली आली आहे लाज. पण इथे चाललेल्या राजकारणाबद्दल मला चीड येते. पण मी काय करणार. मी ठरलो रावराजांचा चाकर, हुकमाचा ताबेदार. चाकराने मिळेल ती खावी भाकरी आणि नेकीची करावी चाकरी, हा इथला न्याय. तू चाकर असलास तरी मराठा आहेस ना? आहे म्हणजे काय? काही शंका आहे की काय? मग आपल्या आया बहिणींची परकीयांकडून होत असलेली विटंबना दिसत असता तुला त्याचं काहीच वाटत नाही म्हणून म्हणते. वाटत नाही कसं? खूप वाटतं. एकेकाचं मुंडकं कापून ते कोल्हे कुत्र्यांना खायला घालावं असं वाटतं. ज्या दिवशी तुला इथं जबरदस्तीने पकडून आणलं त्याच दिवशी मी त्या मोहम्मद खानाचा बळी घ्यायचा ठरवला होता. पण आयत्या वेळी माझ्या संगतीला असलेल्या शिपायागडीने माघार घेतली. म्हणून माझा बेत फसला आणि लेकाचा तो सुटला. रघुवीर समर्थ. हा गोसावड्या इथं मध्ये कसा काय उपटला? जय जय रघुवीर समर्थ. अरे गोसावड्या, काय आहे तुझं इथं? जय जय रघुवीर समर्थ. अरे रघुवीराच्या लेका, इथं रघुवीर बिगीर कोणी राहत नाही. इथं सगळे रावण जन्मले. तू आल्या वाटाने परत जा बाबा. भिक्षा. काय भिक्षा? इथं हे भिक्षा मिळण्याचं ठिकाण नाही. इथं भिक्षेऐवजी चापकाचे फटके मिळतील. तू आल्या वाटेने परत जा. रघुवीर समर्थ. आम्हा गरिबांना राजाचा राजवाडा काय आणि गरिबांची झोपडी काय, दोन्ही सारखीच. तोंडानं म्हणायचं राम राम आणि युतीनं साधायचं आपलं काम. जय जय रघुवीर समर्थ. अरे काय झटका येतोय की का तुला? जय जय रघुवीर समर्थ. अरे गोसावड्या, बोंब मारू नकोस. राजा इथं आलं आणि त्यांनी तुला पाहिलं तर तुझ्या अगोदर माझीच गर्दन उडवतील.
तू आल्या वाट्याने परत जा बाबा. असा रागवू नकोस बाबा, मी देवाचं नाव घेतोय. खोटं बोलू नकोस. नाही रे बाबा, खोटं बोलणं आपल्याला जमत नाही. बरं बघू तुझा हात. काय हात? हो हात. बघा. वा शिपाई गडी, बरेच रंगेल दिसताय की हो तुम्ही. एका पोरीवर तुमचं मन बसलंय, खरं की नाही राव? साधू महाराज, अगदी माझ्या मनातलं ओळखलत बघा. ही मुलगी म्हणजे ही आहे ही, पण ती आहे नजर कैदेत. आता तिची सुटका इथून कधी आणि कशी होईल हे तुम्हीच बघा. पुढचं सगळं तुम्हीच बघा. पुढचं सगळं मी बघतो. शनीची 7.5 आहे, पण शनीची 7.5 दूर व्हायला तसा एक मंत्र आहे, पण तो फार कडक, तुला नाही झेपायचा. कोणता मंत्र? तुम्ही सांगा मला. त्या मंत्राचा जप माझ्या समोर माझ्या बरोबरीने करावा लागेल. करीन करीन, तुम्ही सांगा मला. तो मंत्र म्हणताना हात बांधून घ्यावे लागतील, डोळे मिटावे लागतील. डोळे मिटावे लागतील? साधू महाराज, इथं डोळे उघडे ठेवून पहारा करण्याची वेळ आहे. डोळे काही कायमचे मिटायचे नाहीत, फक्त मंत्र म्हणेपर्यंत. लवकर लग्न व्हायला हवं असेल तर मी सांगतो तो मंत्र म्हणायलाच हवा. वाटल्यास तुझ्याऐवजी थोडा वेळ मी पहारा करतो. नको 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 नको, काही दगाफटका झाला तर? मी इथं असताना काही दगाफटका होणार नाही. झालाच तर फायदाच होईल तुझा. भरोसा ठेव माझ्यावर. एकदा का मंत्र म्हणायला सुरुवात केली का दगाफटका होणार नाही आणि तुझ्या मनात भरलेली पोरगी तुझ्या गळ्यात येऊन पडेल. असं म्हणता? मग ठीक आहे. लोक इथं बायकांसाठी जीव द्यायला तयार आहे, मग मी एवढा मंत्र का म्हणू नये? साधू महाराज, तुम्ही मला मंत्र सांगा, मी मंत्र म्हणतो, पण तुम्ही इथं पहारा करा. ते काम माझं, पण एकदा का डोळे मिटल्यावर मी सांगितल्याशिवाय उघडायचे नाही. डोळे बंद करून रघुवीर समर्थ म्हणायचं. मध्येच डोळे उघडलेस तर तुझे डोळेच जातील. काय म्हणाला? एवढा कडक मंत्र आहे? फारच कडक. फक्त डोळेच जाणार नाही, हातापायाचे तुकडे पडतील. मग साधू महाराज, तुम्ही सांगितल्याशिवाय मी डोळेच उघडणार नाही. शाब्बास रे माझा बेटा. ये, प्रथम तुझे हात बांधतो. आता डोळे मीट बघू. साधू महाराज, मी डोळे मिटतो, पण तुम्ही इथं पहारा करा. आता रघुवीर समर्थ म्हण आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नकोस. बरं साधू महाराज. रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ. मंजुळा मी बहिर्जी. रघुवीर समर्थ. लवकर. पण बाहेर आपणाला कोणी रघुवीर अडवलं तर? समर्थ. कोणी अडवणार नाही. पहारेवर रघुवीर समर्थ. अफू खाऊन पेंगत पडले आहे. चल. रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ, चल. रघुवीर समर्थ, चला. रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ. ओ साधू महाराज, फार उशीर झाला हो, उघडू का डोळे? एकूण आज योगायोग रघुवीर चांगला समर्थ. आहे म्हणायचा. रघुवीर माझी समर्थ. इच्छा आज पुरी होणार. रघुवीर 2 दिवसानं समर्थ. का होईना, पण रघुवीर मुहम्मद खानाच्या समर्थ. सांगण्यावरून बाबांनी रघुवीर मंजुळीला समर्थ. दिल्ली दरबारी पाठवायला परवानगी रघुवीर दिली. समर्थ. आता तिला दिल्ली रघुवीर दरबारी पाठवून समर्थ. मी बादशाची रघुवीर खुशी समर्थ. मिळवणार. रघुवीर समर्थ. साधू मंजुळा महाराज, कुठे आहे? नवसाजी, उघडू का डोळे? अहो साधू महाराज. नवसाजी. कोण? राजे, मी मी काय करतोयस? मंजुळा कुठे आहे? मंजुळा इथंच तर होती, गेली कुठं? साधू महाराजांनी काहीतरी घोटाळा केलेला दिसतो. काय बडबडतोयस मूर्खासारखा? साधू महाराज कोण? हे हात कोणी बांधले तुझे? एक साधू आला होता, त्यानं. साधू आणि इथं काहीतरी घोटाळा झालाय निश्चित. तो साधू नसावा. साधूचं सोंग घेऊन मंजुळेच्या सुटकेसाठी आलेला शिवाजीचा एखादा हेर असावा. नवसाजी, जा आणि त्या साधूचा पाठलाग कर. त्या साधूला आणि मंजुळेला परत घेऊन ये. रिकाम्या हाताने परत आला तर तुझी गर्दन राहणार नाही जागेवर. जातो जातो जातो. साधू महाराज, अहो साधू महाराज, साधू महाराज. नाईक म्हणाले, तू पुढे हो, मी येतो मागाहून. पण अजूनही त्यांचा ठाव ठिकाणा नाही. मध्येच कसल्या कामगिरीत तर गुंतले नसतील ना?
अगं बाई, हे नाईकच येत आहेत वाटतं. मंजुळा घोटाळा झाला. काय झालं? तू म्हणत होतीस ना नवसाजीची स्वराज्य सेवेत सामील व्हायची इच्छा आहे म्हणून. तो पाहिलाच नवसाजी इकडेच येत आहे. बहुतेक आपलाच पाठलाग करीत असावा. त्याने जर आपल्याला इथं पाहिलं तर सगळा घोटाळा होईल. कसा झाला तरी मोऱ्यांचा शिपाईकडे आहे तो. स्वराज्य सेवेत कसा सामील होईल? त्याच्या बोलण्यावरून तर मला तसं वाटलं. चला आपण जरा आडोशाला उभं राहू आणि तो काय करतो ते पाहू. चला. तो बघ जवळ आलाच. हो. या गाठवड्यात शिपायाचा पोशाख आहे हा. तो तू घाल, म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही. बरं, तो डोंगर उतरून खाली आलाच. चल. चला. आई ग आई ग आई ग, दमलो, पुरा दमलो. आई ग आई आई ग, दमलो, पुरा दमलो. आई ग. आई आई ग. आई आई ग, दमलो, पुरा दमलो. त्या गोसावड्याचा आणि मंजुळेचा पाठलाग करता करता जीव अगदी कासावीस झाला. पण तो गोसावड्या काही हाती लागला नाही. आई आई ग, दमलो. तो गोसावड्या इतका लबाड असेल असं वाटलं नव्हतं. भेटू दे लेकाचा, दाखवतो या नवसाजीचं पाणी. आई ग, आता काय करावं? रिकाम्या हाताने परत गेलो तर जिवंत राहणार नाही. आता काय करावं? आता काय करावं? हा, बरेच दिवस वाटतं शिवाजी महाराजांना जाऊन मिळावं, स्वराज्याची सेवा करावी. पण शिवाजी महाराजांची आणि माझी गाठभेट कशी होणार? काहीच कळत नाही. एक युक्ती आहे. पहिल्यांदा मंजुळेला गाठावं, तिची गाठ घ्यावी आणि सर्व कामगिरी तिच्यावर सोपवावी. पण मंजुळा तरी कशी भेटणार? काय करावं? काहीच सुचत नाही. हे डोकं आहे की देवधारी झाडाचं खोकं आहे? काय रे, कोण आहेस तू? मी कोण दिसत नाही का तुला? या देहाला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात. तू कुठल्या झाडावरचा कावळा? तोंड सांभाळून बात कर. माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तर जबान छाटली जाईल. मी कोण आहे ते माहित आहे का तुला? असशील एखादा वाटेचा वाटसरू? वाटसरू नव्हे, वाघरू आहे वाघरू. स्वराज्य सेवक, स्वाभिमानी मराठा म्हणतात या देहाला. म्हणजे तू शिवाजी महाराजांकडचा आहेस तर मग मित्रा माझं एक काम कर. कोण तुझा मित्र? अरे तू तर आमचा शत्रू, मोऱ्यांकडचा नवसाजी ना तू. तुला कसं माहित? कसं माहित? अरे हे तर काहीच नाही.
तुझ्या आजा पंजाची, वाटल्यास तुझ्या खापर पंजाची सुद्धा माहिती विचार मला. म्हणजे तू शिवाजी महाराजांकडचा आहेस की की मराठ्यांचा वेश काढून फिरणारा एखादा हेर आहेस? या चौकशात तुला काय करायचे आहेत? नाही म्हणजे नक्कीच तू शिवाजी महाराजांकडचा आहेस, मग तू मंजुळेला ओळखत असणार. उदाजी पाटलांची पोरगी ना? होय होय, तीच तीच. अरे ती तर माझी मावस बहीण. मावस बहीण? हो. नक्कीच. हो. अरे मित्रा, मग तू माझा मेवणा. अरे पाहुणा, म्हणे तुझा मेवणा. पुन्हा मंजुळेचं नाव उच्चारलंस तर हातात काय आहे ते बघ. नंगी तलवार. पण मित्रा, युद्धात आणि प्रेमात सारा शम्य असताय. अरे माझा तिच्यावर जीव जळला आहे. तुझा जीव जळला असेल तिच्यावर, पण तिचा जीव जडायला हवा ना तुझ्यावर. मराठ्यांच्या पोरी देशद्रोहाची चाकरी करणाऱ्या भ्याड शिपाई गाड्यांना भाळत नाही, त्यांना स्वराज्याची सेवा करणारा मर्द पराक्रमी नवरा हवा असतो. अरे तोच पराक्रम दाखवण्यासाठी मी तिच्या शोधात आहे. एकदा का मला मंजुळा भेटली की स्वराज्याची सेवा करणार आणि नंतरच तिच्याशी लग्न करणार. पुन्हा खोटं बोललास. नाही नाही नाही, कुलदेवतेची शपथ घेऊन सांगतो, आजपासून मोऱ्यांची चाकरी सोडली, स्वराज्याची चाकरी पत्करली. मंजुळेसाठी हे स्वराज्याचं ढोंग वाटतं. नाही नाही नाही, अगदी मनापासून स्वराज्याची चाकरी पत्करली. अरे यापुढे शिवाजी महाराजांची गाठ भेटून देणं तुझं काम. मग ती जबाबदारी माझ्याकडे लागली. चल, तुला महाराजांची भेट करून देतो. शिवाजी महाराजांकडे जाणार खरो, पण मित्रा तुझी ओळख सांगितली नाही. तुझं नाव गाव? माझी ओळख हवी आहे तुला? अरे ओळखीशिवाय परकीयासोबत जाणं धोका आहे. काही हरकत नाही, मी माझी ओळख करून देते. कोण? मंजुळा तू? पटली ओळख? नवसाची, मी कैदेत असतानाच तुझं मन ओळखलं होतं. स्वराज्यात सामील होण्यासाठी तुझ्या मनाला लागलेली ओढ मी नायकांना सांगितली आणि म्हणून तुझी परीक्षा घेण्यासाठी मी हे सोंग घेतलं. मंजुळा, कोणीतरी घोडेस्वार याच बाजूने येत आहेत. चल, आपल्याला निघायला हवं. हो, त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याशी नाईक आहेत. प्रथम आपण त्यांची भेट घेऊ आणि मगच सावकाश बोलत बसू. बरं, चल. चल. कृष्णराव, असं काय घडलं जेणेकरून प्रत्यक्ष बापाला जाब विचारण्याचा धाडस आपण करावं? आम्हाला राजकारणाचे धडे देऊ इच्छिणाऱ्या चिरंजीवानी आमच्या सवालाचा जवाब विचारपूर्वक द्यावा. बाबा, आजवर बोलण्याचे जे मी टाळत आलो होतो तेच बोलून दाखवण्याची आज वेळ आली आहे. जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. तो दरोडेखोर शिवाजी अलीकडे फार मस्तावत चाललाय. पृथ्वीवरून आकाशातल्या चंद्राला हात लावण्याचे मनोरथ रचणाऱ्या त्या शिवाजीच्या अजब कारस्थानाची एक एक वार्ता आमच्या कानी येते आणि आमच्या तळपायाच्या मस्तकाला जाऊन भिडते. परवा तर त्याच्या हेरानं खुद्द आपल्या महालात प्रवेश करून मंजुळेची सोडवणूक केली. त्या शिव्याची मजल इथवर पोचली असता आदिलशहाची स्वामिनिष्ठा पत्करणारे जावळीचे राजे शिवाजीची ही पुण्यगिरी कशी का चालू देतात याचंच नवल वाटतंय मला. शहाजी राजाच्या कालच्या पोराचे पोरखेळ आहेत ते. राजकारण काय असतं हे अजून त्या बच्चाला ठाव नाही. राजकारणाचे डावपेच आम्ही त्याच्याशी लढवले असते तर हा शिवाजी केव्हाच अंधार कोठडीचा सोबती बनला असता. पण शिवाजी हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. तसे आम्ही मराठी शौर्याचं मोल जाणतो. या वयातही शिवाजीच्या अंगी असलेल्या शौर्याचा अभिमान वाटतो आम्हाला. याच शिवाजीनं आदिलशाहीची चाकरी पत्करली असती तर त्याची बैठक आज बादशाहच्या बरोबरीनं मांडली गेली असती. पण त्याला कुणाची गुलामगिरी नकोय. हवंय मराठ्यांचं स्वतंत्र राज्य. बाबा, तुम्ही बोलता हे? सारी हयात बादशाहच्या स्वामिनिष्ठेत घालवलेल्या राजांनी शाहींच्या दुश्मनांची स्तुती करणं बरं नव्हे. शिवाजीच्या ह्या पुण्यगिरीमुळे तुमच्या स्वामिनिष्ठेला तडा जाण्याची वेळ आली आहे. तुम्हाला नसली तरी त्याची भीती मला वाटते. कृष्णराव, तीसभर मावळे सोबतीला घेऊन राज्य करून निघालेल्या त्या कालच्या पोराची तुला भीती वाटावी.
अरे वाघाच्या बच्चानं कोल्हे कोईला घाबरण्यासारखं झालं हे. या चंद्रराव मोरेच्या हातात जोपर्यंत नंगी तलवार आहे तोपर्यंत जावळीवर कुणीही वाकडी नजर करून पाहण्याचा धाडस करूच शकत नाही. पण शिवाजीच्या बाबतीत आपण काही हालचाल केली नाही तर बादशाला आपला शग येण्याचा संभव आहे. स्वतःच्या मुलाकडून राजकारणाचे डावपेच शिकून घ्यायला आम्ही आमची अक्कल घाण ठेवली नाही अजून. बोला हिरोजी, काय बातमी आणलीत? राजाजी, शाही सरदार मोहम्मद खान आपल्याला भेटू इच्छितो. पाठवून द्या त्यांना. बाबा, मंजूळेनं मोहम्मद खानाची बेइज्जती केल्यापासून तो फार चिडला आहे. आम्ही नाही कोणाच्या रागा लोभाची पर्वा करीत. ज्यानं त्यानं आपली पायरी ओळखून वागावं. यावं यावं मोहम्मद खान. राजाजी, वक्त भुराळून ठेपलाय. शाहीच्या दुश्मनानं शिवाजीनं कल्याणवर हमला करून शाही खजिन्याची लुटमार केली आहे. ही बातमी बादशाला समजतात बादशाचा सारा दिल्ली दरबार अस्वस्थ झालाय. त्याच्याशी आम्हाला काय कर्तव्य? राजाजी, बात बुरी असली तरी स्पष्ट बोलावी लागते. शिवाजीनं कल्याणवर जो हमला केला त्याला जबाबदार मराठे सरदार आहे असं बादशाचं म्हणणं आहे. मोहम्मद खान, त्या बाबतीत आम्हाला बादशाचं समर्थन करावं लागतं. ही तुमची आमची दुर्भाग्याची बात आहे. जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. या चंद्रराव मोऱ्यांच्या कमरेला जोपर्यंत लटकती तलवार आहे तोपर्यंत आम्ही कुणाच्याही धमकावण्याला भीक घालत नाही. बोला, बादशाला कुणाचा शक आलाय? आमचा की आणखी कुणाचा? राजाजी, बादशाला आपला शक आला. मोहम्मद खान, त्या बाबतीत बादशाचं आम्हाला समर्थन करावं लागतं. ही तुमची आमची दुर्भाग्याची बात आहे. आम्ही आमच्या समशेरी सतत म्यानाबाहेर ठेवून स्वामी निष्ठेपायी स्वबांधवांशी वैर पत्करलं. सारी हयात बादशाच्या सेवेत खर्ची घालवली. त्याचं फळ आम्हाला असं मिळावं नाही. दोष बादशाचा नाही, आमचाच आहे. कळायला हवं होतं. सापाला कितीही दूध पाजलं तरी तो काय अमृत ओकणार आहे? विषारी करळ चोकणार. परकीयांशी कितीही जवळीक साधली तरी ते शेवटी जातीवरच जाणार. राजाजी, बादशाला जरी तुमचा शक आला असला तरी आम्हाला खात्री आहे तुम्ही बादशाशी एकनिष्ठ आहात. मनात आणलात तर तुमची स्वामीनिष्ठा बादशाला दाखवून देण्याचा अजून एक रस्ता आहे. नाही, शक्य नाही ते. आता बादशाच्या पदरी चाकरी पत्करून त्याचे पाय धरायला आम्ही लाचार बनलो नाहीत. माझ्या बोलण्याचा मतलब तसा नाही राजाजी. आपको बादशाह के पैर छूने की कोई जरूर नहीं. आपली इच्छा असेल तर बादशाहची मर्जी संपादन करायला निहाज मार्ग आहे. नाही, शक्य नाही ते. आता राजाजी, आहे, शक्य आहे. मी सांगतो त्याप्रमाणे वागलात तर स्वतः तुम्हाला बादशाह बोलवून घेऊन स्वखुशीने तुमचा मान सन्मान करेल. काय म्हणायचंय काय आपल्याला? राजाजी, बिजापूरचा सरदार श्याम बजाज आपल्या हजारो सैन्यासह शिवाजीला गिरफ्तार करण्यासाठी गेले 15 दिवस प्राणाची बाजी लावून लढतो आहे. पण श्याम बजाज आता विजयी व्हायचा काय भरोसा नाही. तेव्हा आंबड आपल्या सैन्य त्याच्या मदतीला पाठवून श्याम बजाजला विजयी करा आणि मग पहा बादशाह तुमच्या मर्जी बाहेर जातो का ते. पण आमच्या सैन्याबद्दल बादशाला भरोसा असायला हवा ना. श्याम बजाजचा विजय म्हणजे आपला विजय. आपला होकार असेल तर बादशाला मी समजावू शकतो. भरोसा असेल तर श्याम बजाजच्या मदतीला आम्ही आमचं सैन्य पाठवायला तयार आहोत. बहुत अच्छा. श्याम बजाज का आपने साथ दिया तो शिवाजी शिवाजी क्या है, किस चिड़िया का नाम. त्याला गिरफ्तार करायला फार वेळ लागणार नाही. अच्छा, आदमी है या शैतान, कुछ समझ में नहीं आता. गेले 15 दिवस झाले प्राणाची बाजी लावून लढतो आहे पण ते आता काय माघार घेत नाही. श्याम बजाज तर केव्हाच पळून गेलाय. आता राहिला होतो आम्ही. या अल्लाह,
जर का इथे आमचा पराभव झाला तर बादशाला तोंड दाखवायला नको. मुसंड्या, पळतोस कुठे? थांब. शिवाजी महाराजांना पकडायला आला आहेस ना? कोण? मंजुळा तू? लवकर ओळख पटली म्हणायची खान साहेब. कृष्णराव मोऱ्यांनी तुमचा नाच गाण्याचा शौक पुरा करण्यासाठी जिला जबरदस्तीने नाचायला लावलं, तीच एका मानी मराठ्याची मुलगी आज तुझ्या बरोबर लढायला आलीये. हिंदू स्त्रियांच्या हातात हिरवा चुडा सोबून दिसतो, तलवार नव्हे. ही तलवार शोभेसाठी हातात धरलेली नाही खान साहेब. मग काय तू माझ्या बरोबर लढणार तर आता? तुझ्या बरोबरच काय, प्रत्यक्ष तुझ्या बादशाह बरोबर सुद्धा समशेरीचे 2 हात करायला ही मंजुळा माघार घेणार नाही. एवढी घमेण आहे का तर हो. तुला? थांब, आता तुला गिरफ्तार करून तुझा नक्षात उतरतो. कोण आहे रे तिकडे? आपला जीव वाचविण्यासाठी तुमचे सगळे साथीदार पळून गेले आहेत खान साहेब. आता कोणी नाही तिकडे. तोबा तोबा तोबा, या अल्लाह, आमच्या सैन्यानं माघार घेतली. आता मला गिरफ्तार करू पाहणाऱ्या बोकडा, माझ्या अंगाला स्पर्श तर करून पहा. ऐक ऐक या मराठ्यांच्या विजयाच्या घोषणा. एकीकडे मराठ्यांच्या भगव्या ध्वजाचा विजय होतो आहे, तर दुसरीकडे तुझी सारी माकड सेना रणांगणातून पळ काढते आहे. या अल्लाह, आमच्या सैन्याचा पराभव. या अल्लाह, तू अल्लाह है या कौन है? अब मैं क्या करूं? चालव तुझी शमशेर आणि पहा या मराठ्याच्या मुलीचं शौर्य. मग काय, मी तुला घाबरतो असं वाटलं का तुला? चलाव तेरी समझे. पाहिलंस या मोहम्मद खानाच्या समशेरीची करामत. आता सरळ माझ्या बरोबर लिस्ट ठीक, नाही तर खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करशील तर. सरळ माझ्या बरोबर. सोड सोड चंडाळा, सोड. चलो मेरे साथ. एक कदम आगे बढ़ाय तो. कौन हो तुम? महाराष्ट्राच्या राज्याच्या शिवाजी महाराजांचा पाईक मी, बहिर्जी नाईक म्हणतात या देहाला. अच्छा, तू आहेस तर त्या काफर शिवाचा अकलमंद है. अल्लाह की करामत है, तुझ्यासारखे माणूस स्वतःहून माझ्या स्वाधीन होतात. आता प्रथम तुलाच गिरफ्तार करून बादशाच्या दरबारी पाठवतो. मला गिरफ्तार करणं वाटतं तितकं सोपं नाही खान साहेब. मला गिरफ्तार करायचं असेल तर चालव तुझी शमशेर, पाहूया तुझी ताकद. चलाओ. तौबा तौबा तौबा, या अल्लाह, मेरी तो जान चली गई. अब मैं क्या करूं? वाटतं आहे मराठ्यांच्या मुलींच्या अब्रूला कलंक राव पाडणाऱ्या शैताना, तुला आता जिवंत सोडणार नाही. शिवाजी महाराजांना पकडायचं आहे ना? चल माझ्या बरोबर. महाराजांची अजून तू खेट कडून देतो. नहीं, मुझे शिवाजी नहीं चाहिए. मैं तुम्हारे पैर छूता हूँ, लेकिन मुझे मारना मत. संभाजी काका, सोडू नका या बोकडाला. जहरी सापाची औलाद आहे ही. केव्हा ना केव्हा संधी साधून हा बोकड आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. नहीं नहीं, मैं ऐसा नहीं करूंगा. मंजुळा, ही सापाची औलाद असली तरी हा साप आता आपल्या शरण आला आहे, आणि शरण आल्यावर आम्ही मराठी तलवार चालवित नसतो. उठ, चाल आता, आणि पुन्हा आम्हा मराठ्यांच्या राजाला पकडण्याचं नाव काढू नकोस. राजाच्या नखाचं सुद्धा दर्शन घडणार नाही तुला. पुन्हा आमच्या तावडीत सापडलास तर या पार घाटावर तुझी हड कोल्ह्या कुत्र्यांना खायला घातली जातील. समजला? तर जा. जरूर जरूर जरूर. पळाला. बाकी काही म्हणा नाही. आजची लढाई आपण नवसाजीनं दिलेल्या गुप्त माहितीमुळे जिंकलो आणि श्याम बजाजला पळायला लावला. हो, आम्ही लढाई जिंकलो आणि मंजुळा ताईनं नवसाजीला जिंकलं. नवसाजीच्या या कामगिरीबद्दल आम्ही त्याला मोठं बक्षीस देणार आहोत. पण एवढ्यात नाही, लढाईची धामधूम थांबल्यावर. असं बक्षीस तरी काय आहे? ही आमची लाडकी बहीण मंजुळा. मंजुळेला नवसाजी आणि नवसाजीला मंजुळा. नाईक, एवढ्यातच लाजू नका मंजुळा ताई. बाकी बक्षीस योग्य जसे आहे. हा संभाजी काका, महाराज मोऱ्यांच्या भेटीसाठी निघाले असतील एवढ्यात. आपल्याला पुढील कामगिरीला लागायला हवं. कसं मंजुळा? हो ना, चला.
काय ऐकतो आहे मी हे? श्याम बजाजचा पराभव? हा कालचा पोरटा शिवाजी इतका चढेल बनेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. आज श्याम बजाजचा पराभव केला, उद्या दिल्लीवर चाल करून जाणार नाही कशावरून? राजाजी, बातमी फार वाईट आहे. शिवाजीच्या सैन्याने श्याम बजाजच्या सैन्याला पळटाभूत थोडी केली. श्याम बजाजचं सारं सैन्य सैरावैरा पळू लागले आहे आणि ते जाळीत घुसून लुटालूट करीत आहे. काय? श्याम बजाजचं सैन्य जावळीत घुसून आमच्या रयतेवर अत्याचार करत आहे? कृष्णराव, खरं आहे का हे? होय बाबा, खरं आहे. पराजयाची वार्ता कानी पडताच श्यामबाजाचं सैन्य हादरून गेलंय. प्रसंग बाकाय. संतापाच्या भारात त्या सैन्याकडून काय अत्याचार घडेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. आता शाही सरदारशी आम्ही समशेर भिडू शकत नाही. श्यामबाजाच्या पराभवानं आम्ही मजबूर झालो आहोत. चुप! आम्ही मजबूर झालो आहोत असं सांगायला लाज नाही वाटत? अरे ज्याला आम्ही आमचं समजून मदत केलं, त्या श्याम बजाजचं सैन्य आमच्या रयतेवर अत्याचार करीत असता आम्ही त्याचा प्रतिकार करू शकलो नाही तर आम्ही राजे कसले? राजाजी, इतकंच नव्हे तर आमच्या मोनाताईवर ते हल्ला करणार होते, पण तेवढ्यात तो शिवाजी तेथे आला आणि मोनाताईची सुटका करून सुखरूप वाड्यावर पोचती केली. हिरोजी, काय ऐकवलंस तू हे? त्याच्यावर आम्ही विश्वासानं वागत आलो, त्यांनी आमच्या मुलीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचा प्रतिकार म्हणून आमच्या वैरानं धावून यावं. राजाजी, मी आपलं सर्वस्व शिवाजी महाराजांच्या तिने अर्पण केलं असा सांगावा माझ्याकरता मोनाताईने आपणास धाडला. काय? त्या चंद्रराव मोरींची लाडकी कन्या त्याच्या दुश्मनावर मोहित? बाबा, मोहनेचे तुम्ही काही ऐकू नका. यौवनाच्या उंबरट्यावर पाऊल ठेवणाऱ्या मुली असंच काहीतरी बडबडत असतात. काय करावं काहीच सुचत नाही. ज्या शिवाजीनं कल्याणचा खजिना लुटला, त्या शिवाजीनं श्याम बजाजच्या अफाट सैन्याचा पराभव केला. मोनीची अब्रू वाचवून आम्हाला लाचार बनवलं. राजाजी, काही सांगू नकोस आता. बाबा, माझं ऐका. आजवर ऐकलं तुझं, आता माझं ऐक. काय? चालते व्हा इथून, नकोय माझ्या समोर. राजे, कोण? शिवाजी? होय, शहाजी राजांचा मुलगा शिवाजी तो मीच. ज्याला पकडण्यासाठी बादशाह जंग जंग पछाडतोय, ज्याच्या भीतीनं आदिलशाही हादरून गेली आहे, असा आदिलशाहचा दुश्मन बेदिक्कतपणे आमच्या समोर उभा. स्वप्नात तर नाही ना आम्ही? नाही राजे, आपण स्वप्नात मुळीच नाही, पण आपल्या डोळ्यावर यवननेष्टीची धुंदी आहे म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. तुमची भेट घ्यायला आम्ही घाबरतो असा चुकीचा समज करून घेतला होता आपण. पण आम्ही इथं आलो आहोत यावर अजून विश्वास बसत नाही आपला. पण राजे, तुम्ही समजता त्याप्रमाणे बादशाह आमचा दुश्मन नाही. आमची दुश्मनी आहे त्याच्या जुलमी राजवटीशी. आम्हाला प्रतिकार करायचा आहे तो त्याच्याकडून होणाऱ्या आमच्या बांधवावर अन्यायाचा. बादशाहशी तुझी कशा प्रकारची दुश्मनी आहे हे आम्ही तुला विचारलं नाही, कारण आम्हाला जाणीव आहे दुश्मनाला आपलं खरं हृदय कधीच उघड करता येणार नाही. तुमचे बोल पडतात आमच्या मनाला, पण राजे, आमच्या बाबतीत तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे बादशाह आमचा दुश्मन असेल, पण राजे, आपण मराठे आहात आणि मराठा या नात्यानं भाईबंद आहे मी आपला. इतकंच नव्हे, आपण आम्हाला आमच्या पित्यासमान आहात. हा शिवाजी आपणाला मुजरा करीत आहे. वडीलकीच्या नात्यानं आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा. आमच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करताना आम्ही बादशाहला आमचा स्वामी मानतो हे विसरलाच वाटतं तू. जो बादशाहचा दुश्मन तोच आमचा दुश्मन. स्वामी भक्तिपायी शिवाजीच्या कार्याला आम्ही विरोध करू, त्या वेळ पडल्यास त्याला पकडून तुमच्या स्वाधीन करू असं बादशाहला आम्ही वचन दिलं आहे. मराठे आपल्या वचनाचं पालन कोणत्या प्रकारे करतात हे निराळ सांगण्याची गरज आहे असं वाटत नाही आम्हाला. मराठा एक वेळ मृत्यूची वेळ चुकवेल, पण दिलेलं वचन चुकवणार नाही याची खात्री आहे आम्हाला. तुम्ही बादशाहला दिलेल्या वचनाची भीती आम्हाला वाटत नाही, पण जे मोरे परक्याशी एवढ्या इमानानं वागतात
दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी जीवाची बाजी लावतात तेच मोरे त्यांच्याच घरी आलेल्या शिवाजीला पकडून देऊन विश्वासघाताचं खापर आपल्या माथी मारून घेणार नाहीत याची खात्री आहे आम्हाला. मोऱ्यांचा जरी आमच्यावर विश्वास नसला तरी आमचा मोऱ्यावर विश्वास आहे. आमच्या घरी आलेल्या मेहमानाचा मी कधीच विश्वासघात केला नाही आणि करणार नाही. आमच्या घरी आलेला पाहुणा मग तो आमचा शत्रू असो व दोस्त, आम्ही त्याचं स्वागतच करतो. तू आमचा दुश्मन असतास तर ठीक होतं, पण तू आमच्या स्वामीचा दुश्मन म्हणून आमच्याकडून स्वागत करून घेण्याचं तुझ्या भाग्य तुझ्या नशिबी नाही. विश्वासघाताचं खापर आमच्या माथी बसू नये म्हणून एक तुला पूर्व सूचना करतो. जावळीतून बाहेर पडताच तुझ्या जीवाला धोका आहे. वेळ न दवडता इथून निघून जा. आमच्या जीवाची काळजी तुम्ही करू नका राजे. आम्ही इथं अधिक थांबल्यानं आपल्यावर फितुरीचा आरोप येण्याचा संभव असेल, पण अधिक थांबायला आम्हालाही फुरसत नाही. पण आम्ही इथं का आलो हे सांगायलाच हवं. आमची ऐकण्याची इच्छा नसताना. होय राजे, स्वतःला प्रतापशाली राजे म्हणून घेता तुम्ही. अभिमान वाटतो आम्हाला त्याबद्दल, पण स्वतःच्या राज्यातील रयतेवर होणाऱ्या अन्यायाचा त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वस्थ बसता. याचा मतलब काय समजायचा आम्ही? परक्या करून होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचं सामर्थ्य राजांच्या अंगी नाही असं का समजावं आम्ही? उर्मट पोरा, तुझ्यासारख्या कालच्या पोराची या चंद्रराव किताब मिळवलेल्या मोऱ्याच्या सामर्थ्याचा मोजमाप करायला धजावं एवढी कमेंड आहे का तुला तुझ्या शौर्याची? नाही. मग तुला तुझ्या सवालाचा जवाब हवाच असेल तर बादशाहच्या पदरी चाकरी करणाऱ्या तुझ्या बापाला विचार. तुझा बाप काय आणि आम्ही काय स्वामी द्रोह करूच शकत नाही. हा तुमचा मोठेपणा आहे राजे, पण कोण कोणाचा स्वामी? शांतपणाने विचार करा आमच्या सवालाचा. मराठे सरदार बादशाहला आपला स्वामी मानतात म्हणून बादशाह स्वामी? नाहीतर स्वामी या नात्यानं आणखी काय करतो तुमच्यासाठी तो? काही नाही. उलट बादशाहवर बाका प्रसंग येतात, तुम्ही धावून जाता त्याच्या मदतीला. पण कृतज्ञ बादशाह तुमच्या उपकाराची परतफेड अपकारानंच करतो. तो येतो का कधी धावून तुमच्या मदतीला? मिळतो का न्याय त्याच्याकडून तुम्हाला? नाही. उलट धर्म बुडवायला निघालाय तुमचा तो. पटत नाही आम्हाला ते. बादशाहच्या मदतीची आम्ही कधीच अपेक्षा केली नाही. अपेक्षात होत असेल तर अपेक्षा कोण करणार? स्वामी भक्तिपायी कोणी आपला धर्म बुडवायला तयार व्हावं हे आम्हाला पटत नाही. आमच्या बांधवावर अन्याय होत असता, लेकीबाईची अब्रू लुटली जात असता, हे पाहून आपण स्वस्थ बसावं हे तुम्हाला कितीसं पडतंय? जे आम्हाला पटतं तेच आम्ही करतो. क्षुल्लक गोष्टीचा विचार करायला आम्हाला फुरसत नाही. राजे, राजे तुमच्या तोंडातून काय हे शब्द? आपला धर्म, आपल्या लेकीबाईची अब्रू ह्या गोष्टी क्षुल्लक वाटतात तुम्हाला? या गोष्टीकडे लक्ष द्यायला तुम्हाला फुरसत नाही म्हणता? पण राजे, राज्यकर्त्याला कधी फुरसत नसते, ती काढावी लागते. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी राज्यकर्त्याने तोंडातून घास टाकून उठलं पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही आमच्या बांधवांची संघटना उभारायचं ठरवलंय. महाराष्ट्रावर यवनाच्या चांद ताऱ्याऐवजी मराठ्यांचा भगवा ध्वज अभिमानानं फडकला पाहिजे, हेच या संघटनेचं ध्येय आहे. याच कार्यासाठी आपलं सहकार्य आणि आशीर्वाद लाभेल याच हेतून आम्ही इथं आलो आहोत. स्वामी द्रोहासारखं नीच कृत्य आमच्या हातून कधीच घडणार नाही. तुमच्या उत्तराने आमच्या आशा फोल ठरतील याची जाणीव असतानाही आम्ही इथं येण्याचं धारिष्ठ केलं. यालाच मूर्खपणा म्हणतात. पुन्हा आमच्या हातून घडणार नाही याची खात्री असू द्या. तुम्ही अविचार करता असं म्हणायचं नाही आम्हाला, पण पुन्हा एकदा विचार करा असं सांगावंसं वाटतंय. विचारांतीच उत्तर दिले आम्ही. यापुढं आमच्याकडून कोणती अपेक्षा करणं घातक ठरेल तुम्हाला. राजे, आजच्या भेटीत तुम्ही जिंकलात, आम्ही हल्लो, पण पित्या समान असलेल्या मोऱ्यांना आम्ही आमचं दुश्मनच का समजावं यापुढं? याचा जबाब आम्हाला देता येणार नाही. जशी आपली इच्छा, जे अटळ होतं तेच घडून आणलं, मग पुन्हा आपली भेटीची अपेक्षा ठरणं चुकीचं ठरेल. आणि झालीच तर मराठ्यांना प्रिय असणाऱ्या रणांगणी समशेरीला समशेर भिडूनच होईल. जशी जावळीकरांची इच्छा, निघालो आम्ही. जय भवानी, जय महाबळेश्वर. संभाजी काका,
मोहनेच्या बाबतीतला आमचा डावपेच सपशेल चुकला. वाटलं होतं चंद्रराव मोरेबरोबर 2 हात करून रक्तपात घडवण्यापेक्षा प्रेमाचा फासा टाकून जावळीशी संबंध जोडता येतील. पण मोऱ्यांनी आम्हाला जाणलं नाही. मोहनेला आम्ही मागणी घातली. हा त्यांचा अपमान समजून काळजाला झोंबणाऱ्या शब्दांनी त्याने आमच्या मागणीला नकार दिला. राज्यकर्त्यांना मानापमान सहन करण्याची वेळ सातत्याने येत असते. महाराज, अजून वेळ केली नाही. चंद्रराव मोऱ्याने जरी खलित्याला नकार दिला असला तरी मोहनेच्या मनात काय हे एकदा जाणून घेतलं पाहिजे. कदाचित पित्याचं मन वळवण्याचा तीही प्रयत्न करीत असेल. मोहनेला महाराजांच्या कार्याबद्दल शौर्याबद्दल अभिमान आहे. म्हणूनच मोहनेच्या बाबतीत अजूनही आशा वाटते. मला वाटतं आणखी थोडे दिवस वाट पाहायला काही हरकत नसावी. जरूर वाट पाहू, पण यशाची आम्हाला खात्री वाटत नाही. रक्तपातच घडावा असं नियतीचं म्हणणं असेल तर आम्ही तरी त्याला काय करणार. जे घडणार आहे ते अटळ आहे. तरी सुद्धा वाट पाहायची आशावेडी असते. म्हणून वाटलं होतं महाराजांशी सोयरीक जोडून चंद्रराव मोरे हा तंटा मिटवतील. तंटा मिटवण्याऐवजी तो वाढला आहे. चंद्रराव मोऱ्याने आम्हाला नकार कळविला असता तर त्याचं आम्हाला काहीच वाटलं नसतं. पण ज्या शब्दाने त्याने आमच्या मागणीला नकार दिला ते शब्द आम्हाला विसरता येणार नाही. संभाजी काका, सैन्याला तयार राहण्याची आज्ञा द्या. एवढ्या तातडीचा हुकूम? हुकूम नव्हे, सावधगिरी बाळगण्याची सूचना आहे. चंद्रराव मोरे आमच्याप्रमाणे मराठे आहात आणि आमच्यापेक्षा राजकारणातली डावपेच त्यांना चांगले चौकत आहे. आम्ही बेसावध राहिलो तर त्या संधीचा फायदा मोरे घेणार नाहीत का? जशी आज्ञा महाराज. आजपासून जावळीच्या दऱ्याखोऱ्यात आम्ही आमचे निवडक सैनिक गुप्तपणे पाठवतो. आणि हो, दगा फटक्याची काही खात्रीपूर्वक सूचना समजली तर आमच्या आज्ञेची वाट न पाहता पुढे वाटचाल करा. जशी आज्ञा महाराज. आई भवानीची इच्छा. कृष्णराव, विचार करायला असा विचार कुठे घडलाय? घडला नाही, पण घडण्याचा संभव आहे. आपल्या बोलण्याचा मतलब लक्षात नाही आला माझ्या. आमच्या पिताजींच्या विषयी बोलतोय आम्ही. मोहम्मद खान, अलीकडची बाबांची वागणूक मला संशयास्पद वाटू लागले. बाबांच्या स्वभावात पडलेला फरक पाहिला तर त्यांचं मन शिवाजीच्या बाजूने झुकलंय असं वाटतंय मला. कृष्णराव, तुमच्या तोंडून हे शब्द? राजाजी शिवाजीला फितूर? नाही कृष्णराव, नाही, असं कधीच होणार नाही. माझा शक आहे तसा. म्हणून वेळीच या गोष्टीचा मी निकाल लावायचा ठरवलंय. मोहम्मद खान, तुम्हाला माहीत असेलच, शिवाजीनं मोहनेला मागणी घातली पण बाबांनी एका शब्दाने उच्चार केला नाही माझ्याजवळ. राजाजीने इन्कार केला होता त्या मागणीला. आज जरी बाबांनी या गोष्टीला नकार दिला असला तरी उद्या त्यांचं मन पालटणार नाही कशावरून. आणि तसं घडलं तर मोहनेसह जावळी शिवाजीच्या ताब्यात जाईल. म्हणून आपण सावधगिरी बाळगून मोहनेचाच निकाल लावायचा ठरवलंय मी. बरोबर हिल्लात कृष्णराव. हे सर्व कापड कारस्थान त्या शिवाजीचं आहे. त्याला मोहना नकोय, जावई हवे. अशी सोयरीक जोडून मोहनेसह जावई आपल्या घशात उतरू पाहतो. पण मोहम्मद खान, त्या शिवाजीला रोखठोक जबाब द्यायला हा कृष्णराव इथं समर्थ आहे. या कामात तुमची मदत मिळेल ही अपेक्षा बाळगून आहोत आम्ही. आमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा केली ना तर त्याची उपेक्षा होणार नाही याची खात्री बाळगा. आपल्याला जल्दीनं बादशाची भेट घ्यायला हवी. कोणत्या कामासाठी सांगतो. हे काम जल्दीनं झालं पाहिजे. त्यासाठी शाही फरमानाची जरूर आहे. फिक्र मत करो. खत पर उठाने वाली राजमोहर चाहिए ना तुम्हें, तो उसके लिए बादशाह को मिलने की कोई जरूरी नहीं. ऐसे कितने ही राजमोहर हमेशा मेरे पास रहते हैं. चलो, यह काम मैं अभी कर देता हूँ. पण ही गोष्ट बादशाहना समजली तर? त्यासाठीच तरी आम्ही गोष्ट करणार आहोत. शाह और शाह के दरबार का कानून ऐसे मोहब्बत के कामों में 100 खून भी माफ कर दे. यह तो सिर्फ राजमोहर का सवाल है. सवाल राजमोहराचा असला तरी जबाबदारी आहे ही बात आपल्या दोघांशिवाय तिसऱ्या कुणालाही कळून न देण्याची. भरोसा रखो मेरे ऊपर. चलो, आपल्याला हे काम जल्दीने उरकून घेतलं पाहिजे. बाबा, तुमची हरकत नसेल तर थोडं बोलायचं आहे आम्हाला. कृष्णराव,
तुम्हाला हरकत करायला आता तुम्ही फक्त आमचे युवराज राहिला नाही, जावळीचे राजे आहात, वारस आहात. जावळीचं भवितव्य आता तुमच्या हातात आहे. आमची थोडी हयात राहिली असता उमेद आता थकली आहे. तुम्हाला बोलायचंय जरूर बोला, पण तुम्ही जे काही बोलणार त्या प्रत्येक शब्दात जावळीच्या प्रजेचं हित असेल असं आम्ही गृहीत धरतो. मी जे बोलणार आहे त्यात जावळीच्या प्रजेचं हित तर आहेच, पण त्यापेक्षा आपल्या घराण्याची प्रतिष्ठा कायम राखण्याचा माझा हेतू आहे. कृष्णराव, राजकर्त्यांनी प्रथम आपला प्रजेचा आणि नंतर आपल्या प्रतिष्ठेचा विचार करावा हे विसरू नका. मी काय म्हणतो ते परंतु ऐकून तरी घ्या. मध्येच बोलण्याची गफलत केली खरी, पण जे बोललो ते आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडण्यासारखं आहे. बोला, अगदी निसंकोचपणे बोला. बाबा, राजघराण्यात जन्म घेतलेल्या एका खानदानी राजकन्येला म्हणजे आमच्या बहिणीला त्या बंडखोर शिवाजीनं मागणी घातली असता एका शब्दानं तुम्ही माझ्याजवळ उच्चार केला नाहीत, याचा मतलब? शिवाजीनं पाठवलेल्या खलित्याला आम्ही स्पष्टपणे नकार दिला आहे. नाकार देऊन स्वस्थ बसणं माझ्या मनाला पटत नाही. आमच्या दुश्मनानं मोहनेला मागणी घालणं यात आमचा अपमान आहे, त्याचा सूड घ्यायलाच हवाय असं मला वाटतं. तोही आम्ही घेतला आहे, त्याला त्याच्या खानदानाची ओळख पटवून देऊन. अरे हे भोसले म्हणजे काही खानदानी राजघराणं नव्हे. मोहनेला मागणी घालण्यात त्या मुत्सद्दी शिवाजीचं वेगळंच कपट कारस्थान असावं. कदाचित मोहनेचं निमित्त पुढं करून जावळे फत्ते करवायची असेल त्याला. हा भोसल्याचा कालचा पोटा आमच्याशी कसले डावपेच खेळणार? योग्य तेच बोलता राजाजी. मोहम्मद खान, तुम्ही? मोहम्मद खान, या मोऱ्यांच्या महलात परवानगी विना प्रवेश करणं म्हणजे त्यात मोऱ्यांचाच नव्हे तर शाही शिस्तीचा भंग करण्यासारखा आहे. याची जाणीव आहे ना तुम्हाला? राजाजी, आम्हाला आपल्या शिस्तीची याद आहे, तरी सुद्धा यावं लागलं. राजाजी, एक जासूस आला होता, तातडीने बादशाचा खलिता घेऊन तो आपल्या समोर पेश करण्यासाठी जातीने यावं लागलं. इतक्या तातडीचा कसला खलिता आलाय? मोहम्मद खान, राजमोहर काढून खलिता वाचा. राजाजी, खलिता बादशाचा आहे, माझ्यासारख्या मामुली सरदाराने वाचणं योग्य नाही. मी राजमोहर काढतो, आपण खलिता वाचा. शहाचा खलिता वाचायला एवढे घाबरता तुम्ही? घाबराने की कोई बात नहीं राजाजी, फिर भी. द्या तो खलिता इकडे. मोहम्मद खान, हा खलिता कोणी आणला? खलिता माझ्या स्वाधीन करू जासूस परत गेलाय. काय झालं बाबा? काय म्हणतायत बादशाह? मृत्यूशी झुंज देण्याची अवदासा आठवली आहे बादशाला. आजवर आम्ही सारं सहन करीत आलो, पण त्यानं आमच्या काळजालात हात घातला. आजवर आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहिलो, त्याचं प्रायश्चित्त दिलंय त्याने आम्हाला. मोहनेला मागणी घातली आहे त्या हरामखोरानं. बादशाह मोहनेवर खुश झाले. वाह वाह, बडी खुशी की बात आहे राजाजी. आपल्याला आपल्या तकदीरानं हात दिलाय. मोहम्मद खान, बकवास बंद करा. तुम्हाला का आणि बादशाला काय वाटलं ही बातमी ऐकून चंद्रराव मोरे आनंदाने नाचतील म्हणून? गलतफहमी आहे ती बादशाची. मोहम्मद खान, मी विचारतो त्या सवालाचा जवाब हवाय मला. खोटं बोलण्याचा प्रयत्न कराल तर जिवंत परत जाणं कठीण आहे. बोला, हा खलिता स्वतः बादशाहनं पाठवला की मध्येच कोणी गफलत केली? बाबा, खलित्यावर शहाच्या दरबाराची मोहर असताना खलित्याविषयी शक काय येतोय तुम्हाला? कारण बादशाह असं करणं शक्य नाही अशी आजवर खात्री होती आम्हाला. म्हणजे खलित्यावरची राजमोहर बनावट आहे असं वाटलं का तुम्हाला? ही राजमोहर शाही दरबाराशिवाय कोण वापरणार? बादशाहने हा खुशीचा संदेश जल्दीनं तयार करून आपल्या भरोशाच्या जासूस जवळ दिला आणि मी तुमच्यावर समोर पेश केला. राजाजी, माझा जर तुम्हाला शक आला असेल, माझ्यावर भरोसा नसेल तर याच घडीला मी जावळी सोडून जायला तयार आहे. तुमच्यावर भरोसा असला तरी या खलित्याचा शक येतोय मला.
राजाजी, या खलित्यात असं आहे तरी काय? तुम्ही आणि बादशाह एक दिलाचे दोस्त आहात. कदाचित या दोस्तीचं नातं सोयरीक मध्ये जुळून आणण्याचा विचार केला असावा राजाने. तुमचं नशीब सिकंदर आहे राजाजी. मोहम्मद खान, कोण समजता तुम्ही आम्हाला? अशा तऱ्हेने धर्म बुडून आम्ही जर अशा तऱ्हेने धर्माला ताडून आम्ही जर जगलो असतो तर आम्ही बादशाची जागा केव्हाच मिळवली असती. पण आम्ही आमचा धर्म स्वाभिमान सोडला नाही. कृष्णराव, ज्या ज्या वेळेस आम्ही बादशाशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला त्या वेळेस तुम्ही आम्हाला विरोध केलात. आता पहा, बादशाची मजल कुठवर येऊन पोचली आहे ती. बाबा, त्यात इतकं संतापण्यासारखं काय? बादशाची आणि तुमची मैत्री फक्त मैत्रीच राहू नये म्हणून सोयरीक जोडून दोन राजघराण्याचा संबंध कायमचा जोडण्याचा शहांचा विचार असेल. चुप! काय बडबडतोस आहे हे तू? राजाजी, मोहनेला दिल्ली दरबारी पाठवून ही सोयरीक जुळून आणली तर तुमची प्रतिष्ठा वाढेल, मोहनही बेगम बनेल. मोहम्मद खान, आतापर्यंत ऐकून घेतला बादशाचा मोठेपणा, पण यापुढे एक शब्द जरी उच्चारलास तर इथल्या इथं जबान छाटली जाईल तुझी. धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणाऱ्या मराठ्यांना खोट्या प्रतिष्ठेसाठी तू धर्म बुडवायचा सल्ला देतोयस? हिंदू धर्म म्हणजे काय वाटलं तुला? हिंदू धर्माबद्दल एक शब्द जरी कोणी वाकडा उच्चारला तरी त्याची गर्दन उडवायला मी मागा पुढे पाहत नाही. बादशाहनं मोहनेची मागणी घातली म्हणजे त्याची हयात संपली. आता बादशाह किंवा चंद्रराव मोरे या दोघांपैकी एक जण जिवंत राहील. राजाजी, आप शाही दरबार के नौकर हैं, बादशाह का हुक्म मानना आपका फर्ज है. मोहम्मद खान, बेलगाम सुटलेल्या तुमच्या जिवेला लगाम घाला, नाहीतर साई सरदार न समजता प्रथम निकाल लावला जाईल तुमच्या. कोणी तुम्हाला सांगितलं हे चंद्रराव मोरे बादशाह शाही दरबारचे नौकर आहेत म्हणून? तुझा बादशाह तसं समजत असेल तर त्याची भूल आहे ती. मोरे आजवर स्वतंत्र आहेत आणि यापुढेही स्वतंत्रच राहतील. आता पलभरी विलंब न करता शाही दरबारचा रस्ता धरा. मी जायला तयार आहे राजाजी, पण आपण पूर्ण विचार करा. मी शाही सरदार आहे, तुमचा नोकर नाही. या खलिताचा जबाब आपल्याला द्यायलाच पाहिजे. बादशाहच्या हुकमाचा ताबेदार नाही आम्ही. आणि अशा खलित्याला मराठे कागदी जवाब न देता शमशेरीला शमशेर भिडवूनच जवाब देतात. जबान से छोड़कर आप शाह की और शाह के दरबार की बेइज्जती कर रहे हैं. राजा जी, जरा होश में आकर सुने. इसके आगे शाही दरबार का अपमान मैं अपने कानों से नहीं सुन सकता. बाबा, शाही दरबारचा अपमान न करता खलित्याला योग्य तो जवाब द्या. नादान पोरा, बादशाहने तुझ्या बहिणीला मागणी घातली असता तुझा स्वाभिमान दुखावला जात नाही, उलट तू आम्हाला जबाब द्यायला सांगतोयस. कशाला जन्म घेतलास या चंद्रराव मोऱ्याच्या पोटी? काळीमा फासलास मोऱ्यांच्या वंशाला. मोहम्मद खान, तुला या खलित्याचा जबाब हवाय ना? जाऊन सांग तुझ्या बादशाहला मोऱ्यांनी खलिता पायाखाली तुडवला म्हणून. आणि यापेक्षा अधिक जबाब हवा असेल तर रणांगणात शमशेरीला शमशेर भिडवून जबाब द्यायला तयार आहोत आम्ही. बाबा, शाही फरमानाचाच तुम्ही अपमान केला आहात. यातच शिवाजीला तुमची फूस असल्याचा डाव उघडीस आला आहे. शिवाजीला साथ करून तुम्ही बादशाची वैर पत्करला आहात. याचा परिणाम जाणतो आम्ही. शहाचे हे भोंकणारे कुत्रे मराठ्यांची साथ मिळाली नाही तर भोंकण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. राजा जी, इसका नतीजा क्या होगा आप भूल रहे हैं, लेकिन मैं आपको याद दिलाता हूँ, कई दिनों में शाही सरदार मोहम्मद खान इसका बदला जरूर अदा करेगा और आपको कुत्ते की मौत मरना पड़ेगा. अरे भोकड़ा, वाघाला अंग खांद्यावर खेळवणाऱ्या त्या चंद्रराव मोरेला तू कोल्ह्याची भीती दाखवतोस. बाबा, तुम्ही जाणून बुजून आज बादशाची वैर पत्करला आहात. जावळीवर संकट, बादशाची वैर म्हणजे जावळीवर संकट हे तुम्ही विसरला आहात. तुझे हे भ्याडपणाचे बोल ऐकून लाज वाटते आम्हाला तुला माझा पुत्र म्हणून घ्यायला. खरोखरीच ते शहाजी राजे धन्य ज्यांच्या पोटी शिवबासारख्या शौर्यशाली पुत्रानं जन्म घेतला. पण त्या शिवाजीमुळं शहाजी राजांना भिंतीत चिरडून ठार मारण्याचं ठरवलंय बादशाहनं. बापाच्या नाशाला कारणीभूत असलेल्या औलादीचा अभिमान वाटतंय तुम्हाला? आश्चर्याची गोष्ट आहे, शहाजी राजाप्रमाणे तुमच्यावर सुद्धा तीच पाळी येणार आहे. त्यातून कदाचित सुटका झाली तर ती माझ्यामुळे होईल. लाचारीचं जीवदान स्वीकारायला या चंद्रराव मोऱ्याच्या तलवारीला अजून गंध चढला नाहीये. आणि वेळ आलीच
तर समशेरीला समशेर भिडवून आम्ही मृत्यूला आव्हान करू. ते दिसतच आहे. ज्या अर्थी स्वामीच्या फरमानाचा अपमान करण्याचं धाडस केलं त्या अर्थी तुमच्या जगण्या मरण्याचा सोयर किंवा मला किंवा बादशाला नाही. यापूर्वीच आपण शिवाजीला फितूर असल्याचा शक बादशाला आला होता. त्यावेळीच जावळीचे सूत्र माझ्या हाती दिले आहे बादशानं. कृष्णराव, आमच्या अप्रोक्ष जावळीचा राजकारभार तुमच्या हाती द्यायला त्या बादशाच्या जावळीशी काय संबंध? त्यांना म्हणावं हा चंद्रराव मोरे अजून हयात आहेत आणि याचा जाब आम्ही समशेरीनं त्यांना विचारूच. पण जावळीच्या स्वतंत्र युवराजाला दुसऱ्याच्या ओंजणीनं पाणी पिण्याची अवदसा का बरी आठवली? तुमच्या या माथेफीर वागणुकीमुळं. असं मग हा माथे फिरू चंद्रराव मोरे काय करतो ते पहा. सर्वात प्रथम कपाकरांच्या पुत्राचा बळी घेऊन. थांबा राजे, रागाच्या भरात भलतात अविचार करू नका. जे घडले ते नकद आमच्याही कानी आले. कृष्णराव, बादशाह आमचा कोण? मानला तर स्वामी, नाही तर कुणीच नाही. तुम्हीच वारसा या जावळीचे. जावळीवर बादशाह किंवा कुणीच हक्क सांगू शकणार नाही. जावळी मोऱ्यांची आहे आणि ती मोऱ्यांचीच राहील. हिरोजी, कुळाच्या अब्रूला बट्टा लावणारा ही औलाद असल्यापेक्षा नसलेली बरी. स्वतःच्या सख्या बहिणीला शाही जनानकनात पाठवणारा हा कुळांगर काटा दुसऱ्याचा आई बहिण्याचं रक्षण तरी काय करील? कलंकित युवराजा, आज हिरोजीच्या आगमनानं तुला जीवदान मिळालं. जा, चालता हो इथून. आपले हे उपकार मी कधीच विसरणार नाही. या उपकाराची परतफेड म्हणून जावळीचे स्वतंत्र राजे चंद्रराव मोरे 8 दिवसाच्या आत बादशाच्या बंदिवासात पडलेले दिसतील आणि त्यांची लाडकी कन्या मोहना हलकेच बादशाच्या बाजूच्या शय्येवर फेकली जाईल. कृष्णराव, राजे राजे खात झाला. वैऱ्यानं डाव साधला. जावळीचा दुश्मन बंडखोर शिवाजी आपल्या सैन्यासह किल्ल्याला येऊन भिडला. काय? शिवाजीनं जावळीवर हल्ला केला. हिरोजी, आपल्या सैन्याला ताबडतोब हुकूम करा. शत्रूवर तुटून पडा म्हणावं. जावळी शत्रूपासून स्वतंत्र ठेवा. या चंद्रराव मोरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जावळी शत्रूच्या ताब्यात जाऊ देणार नाही. जय महाबळेश्वर. जय महाबळेश्वर. फटकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार माझ्या मर्द मावळ्यानो, असंच पुढे व्हा. शत्रूवर तुटून पडा. जावळी तुमची आहे, तिला दुश्मनांच्या ताब्यात देऊ नका. आपलं शौर्य शत्रूला दाखवा. रणांगणी प्राणाची बाजी लावून लढा. शत्रूला पराभूत होऊन माघारी जाऊ द्या. राजे राजे घात झाला. किल्ल्याच्या सगळ्या गुप्त वाटा शत्रूला समजल्या. शत्रूचं सैन्य किल्ल्यात घुसलं. आता लढत बसण्यापेक्षा माघार घ्यावी नाही. हिरोजी, या कृष्णरावाला माघार माहीत नाही. माघार घ्यायला मी हातात काकणं बोलले नाही. चला. शहाच्या लाल खोट्या, तुला आता जिवंत सोडणार नाही. तुझी खडका फरत आली या. चंद्रराव मोऱ्यांचा सच्चा सेवक मनाला आव्हान करूनच रणांगणात उतरलाय. पहा, या समशेरीकडे पहा. तुझ्या रक्ताचा सडा या जमिनीवर घालण्यासाठी कशी आतुरली आहे. माझ्या तलवारीला अजून जंग चढलेली नाही. तावळीचा वाघ समजणारा डरपोक पळाला शेवटी. दुश्मनाने असं पळायचं नसता, त्याला काहीच करायला हवा. जावळीकरांना कैद करण्याची. जावळीकरांना कैद करायला मी काही मेल्या आईचं दूध प्यालो नाही. कुठे आहे तर तुमचा दरोडेखोर शिवाजी? खबरदार, आम्हा मराठ्यांच्या राजाबद्दल अपशब्द उच्चारला तर. थांबा संभाजी काका. जावळीच्या कृष्णराव मोऱ्यांना या शिवाजीला पाहण्याची उत्कंठा लागली. डोळे भरून पाहू द्या त्याला या शिवाजीला. कोण? आमचा आणि आमच्या स्वामींचा दुश्मन शिवाजी? होय, शहाजी राजांचा मुलगा शिवाजी, तो मीच, तुमच्या बादशाहचा दुश्मन. आम्हाला पकडून बादशाहच्या हवाली करण्याचं तुमचं खूप दिवसाचं स्वप्न आहे. आज तशी संधी पण आली आहे. पाहता काय असे
तुमच्या स्वाधीन व्हायला आम्ही तयार आहोत. आपला डावपेच न करण्या इतके आम्ही दूध खुळे नाहीत. हा डावपेच नाही कृष्णराव मोरे, सत्य आणि स्पष्ट बोलतोय आम्ही. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या स्वाधीन व्हायला आम्ही तयार आहोत, पण एका अटीवर. कसली अट? महाराष्ट्रावर मराठ्यांचा भगवा ध्वज अभिमानाने फडको. महाराष्ट्रातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचं समर्थ भगव्या ध्वजाखाली मराठ्यांना एकत्र करून मराठ्यांचं राज्य स्थापन करण्याचं बोला. या गोष्टीबद्दल तुम्ही आम्हाला नव्हे, महाराष्ट्राच्या जनतेला वचन देऊ शकता? विचार करायला आम्हाला अवधी हवाय. अवधी देण्याची ही वेळ नव्हे, आम्हाला निर्णय हवाय, तो तुमच्या मनाचा, तो तुम्ही देऊ शकता. आम्ही सांगितलेली अट तुम्ही मान्य केली अजून तशी शपथ तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावानं घेत असाल तर हा शिवाजी या क्षणी तुमचा कैदी व्हायला तयार आहे. राजे, काय बोलता आहात तुम्ही? थांबा संभाजी काका. कृष्णरावांना महाराष्ट्राचा राजा व्हायचा आहे, होऊ द्या त्यांना. त्यांच्या इच्छेआड आम्ही काय यावं? फक्त राजांचं कर्तव्य म्हणून त्यांनी प्रजेला समान न्याय द्यावा हीच आमची इच्छा आहे. बोला कृष्णराव. वचनाचे बंदे होणं जमायचं नाही आम्हाला, पण जावळीच्या बाबतीत आम्ही आपल्याशी तह केला तर? तह? कृष्णराव, मनाची चलबिचल ओळखता येते आम्हाला. तुम्ही जे बोलता ते मनापासून. शंका काय यावी? तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी असलात तरी मराठे आहात हे विसरून भागायचं नाही आम्हाला. कोणताही मराठा तहाला सहजासहजी तयार होत नसतो, ह्या मराठ्यांच्या अभिमानाची गोष्ट आम्हाला माहीत आहे. तह म्हणजे लाचारीचं जगणं हे आम्हालाही कळतं, पण हा तर कुणा परकीयांशी करवायचा नसून बांधवांशी करवायचा आहे. आजवर आम्ही आपल्या कार्याला ओळखलं नाही, पण आज आपल्या पराक्रमानं आमचे डोळे दिपवून गेले आहेत, अभिमानानं ऊर भरून आलाय. म्हणूनच आमच्या बांधवांशी आम्ही मिळतं जुळतं व्हायचं ठरवलंय. स्वराज्यात सामील होऊन महाराष्ट्राच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्याच्या कामी आपला हातभार लागला तर महाराष्ट्राचा इतिहास आपला ऋण कधीच विसरणार नाही. जावळी स्वतंत्र असावी ही तुमच्याप्रमाणे आमचीही इच्छा आहे, पण जावळीवर चांदताऱ्याऐवजी मराठ्यांचा भगवा ध्वज अभिमानानं फडकला पाहिजे. तुम्हाला आमच्याशी सख्य ठेवायचं असेल तर उद्या सूर्योदयापूर्वी चांदताऱ्या खाली उतरण्याचा हुकूम तुम्ही तुमच्या सैन्याला द्या. आणि भवानी मातेची इच्छा असेल तसं मराठ्यांचा भगवा ध्वज अभिमानानं तुमच्या हातानंच तिथं चढवा. जावळीवरील चांद तारा खाली उतरवायला आमची काहीच हरकत नाही, पण आमचे बाबा बादशाला आपला स्वामी मानतात. त्यांची स्वामीनिष्ठा त्यामुळे दुखावली जाण्याचा संभव आहे. नाही कृष्णराव, पित्यापेक्षा तुमची स्वामीनिष्ठा दुखावली जाण्याची जास्त भीती आहे तुम्हाला. कृष्णराव, तुम्ही तुमच्या हे बोलण्यावरून कळतंय आम्हाला तुम्ही स्वतःला जावळीचे स्वतंत्र राजे म्हणून घेता. जावळी स्वतंत्र आहे असं सांगता, मग बादशाला घाबरण्याचं कारण? बादशाला आम्ही घाबरत नाही, पण जावळीच्या हितासाठी, जावळीवर बाहेरून येणाऱ्या संकटांना तोड देण्यासाठी बादशाकडून मदत मिळावी म्हणून बादशाला आम्ही आमचा स्वामी मानतो. इथंच चुकता आहात तुम्ही. बादशाह निस्वार्थ बुद्धीने तुम्हाला कधीच मदत करत नाही. मला सांगा, गेले 3 महिने तुमच्या आमची लढाई चालू आहे. तुमचे कित्येक शूर शिपाईकडे या लढाईस कामास आले हे तुमच्या बादशाला माहीत असता तुमचा बादशाह स्वस्थ कसा? त्यानं तुम्हाला मदत करण्याचे राहिले बाजूला, उलट तुमच्या बहिणीला मागणी घालून मोऱ्यांचं इमान भ्रष्ट केलाय त्यानं. महाराज, जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून खलिता आला आहे. काय? चंद्रराव मोऱ्यांकडून खलिता? संभाजी काका, पहा बरं काय म्हणतायत चंद्रराव मोरे. महाराष्ट्राचे स्वतंत्र राजे शिवाजी महाराज यांच्या सेवेशी जावळीच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे माघार घेतली असून आजवरच्या आमच्या अवचेरी वागणुकीचा आम्हाला मनस्ताप होतो आहे. आम्ही आपल्या ध्येयाला ओळखू न शकल्यामुळे मोहनेच्या बाबतीत आपणाला नकार दिला. अधिक लिहिणे तरी बादशहानं मोहिनेला मागणी घातली असता त्याला आम्ही नकार कळविला, म्हणून शाही सरदार मोहम्मद खान चिडला आहे. मोहनेच्या जीवाला त्याच्याकडून दगा होण्याची भीती आहे. मोहम्मद खान वेषांतर करून महाराष्ट्रात हिंडतो आहे अशी खात्रीची खबर आहे. वैर विसरून पुढील टोका टाळण्यासाठी आम्हाला मदत करावी ही इच्छा
मोहनेच्या आणि जावळीच्या बाबतीत विचार करण्याकरिता आम्ही आपणास भेटू इच्छितो. आमचे चिरंजीव कृष्णराव मोरेच्या बाबतीत आपण खुशाल दगा समजावा. मोहम्मद खानला त्याचीच फूस आहे. रावराजे चंद्रराव मोरे. म्हणजे कृष्णराव, तुम्ही आमच्याशी तहाच्या गोष्टी करत होता, याचा मतलब? कपड कारस्थान होतं ते कृष्णरावाचं. अखेर बाबांनी असा डाव साधला तर. महाराज, हा कृष्णराव देशद्रोही तर आहेच, पण त्याने आणखी एक प्रतिज्ञा केली आहे, मोहनेला दिल्ली दरबारी पाठवून जावळीचा उदक आपल्या हाती घेण्याचं. कृष्णराव, स्वतःच्या सख्या बहिणीला परकीयाच्या हवाली करायला तुम्ही उत्सुक व्हावं केवळ स्वार्थासाठी? कोणत्याही मराठ्यांच्या जातकुळीला लागणारा आणि कधी ना फुसला जाणारा कलंक आहे हा. मराठ्यांच्या जातकुळीला लागणारा. संभाजी काका, चंद्रराव मोरे दिलसफाईनं येईपर्यंत आणि बोलणी होईपर्यंत हा चंद्रराव कृष्णराव आमचा कैदी राहतील. बाहेरजी, तुम्ही मोहम्मद खानाच्या पालतीवर निघा, सोबत नवसाजीला घेऊन जा. संभाजी काका, याला आमच्या सोबत घेऊन चला. अजून कोणी आलं नाही ना या वाटेनं? कोणीच नाही. हे बघ, मी त्या पलीकडच्या डोंगराआड जाऊन येतो. कदाचित आपली चाहूल लागल्यामुळे मोहम्मद खान तिथेही दडी मारून बसायचा. नवसाजी गेलाय ना सांगितलेल्या ठिकाणावर? हो. तू इथंच थांब. काही दगा फटका वाटला तर आरोळी मार. पलीकडे आपली माणसं आहेत, येतील धावून. बरं. अगं बाई, हा कोण मराठा? कोण रे तू? ओळखलं नाहीस मला? नाही, महाराजांच्या मावळ्याने आपली ओळख द्यावी. नाईक, नाईक. थांब, ओरडू नकोस. म्हणजे तू तू कोण आहेस? मी कोण? म्हणजे वेशानं मराठा असणारा मी देहानं मुसलमान आहे. तू आहेस तरी कोण? मी कोण? म्हणजे आजवर ज्याने तुझा पाठलाग केला तोच हा मोहम्मद खान तुझ्या भेटीसाठी तुझ्या समोर उभा आहे. म्हणजे आजवर तुम्हाला फसवलं, पण आता माझ्या तावडीतून सुटणार नाही. म्हणजे मोहम्मद खान एक शाही सरदार आहे. तुझ्या जवानीची मजा लुटायला मिळावी म्हणून भटकणारा एक मुसाफिर. म्हणजे मैं तुम्हारा आशिक हूं. नाईक येईपर्यंत याला असाच थोपवून धरला पाहिजे. बोलो प्यारी, कुछ मिट्टी मिट्टी बातें करे, ऐसी चुपचाप क्यों हो? तुम्हारी खूबसूरती पर मैं पागल हूँ. खरं सांगता आहात हे खान साहेब? हाँ प्यारी. खान साहेब, मी सुद्धा कित्येक दिवस तुमचाच विचार करतेय. कृष्णराव मोऱ्यांच्या वाड्यात पहिल्यांदा तुमचं दर्शन घडलं, त्याच वेळी तुम्ही माझ्या नजरेत भरलात. वाटलं नवरा असावा तर असा बडा सरदार. मला पण वाटलं काय? औरत असावी तर अशी खूबसूरत. खान साहेब, मी की नाही तुमच्यावर खूप खुश आहे, पण मला बाई बोलायचीच लाज वाटते, कारण आम्ही मराठी बायका मुळातच लाजाळू. कसं खान साहेब? इसमें शर्माने की क्या बात है? मंजा, मैं तुम्हें पसंद आया, यह बड़ी खुशी की बात है. बोलो प्यारी, इस खुशी के समय पर आपको क्या चाहिए? फक्त तुम्ही आणि तुम्हीच खान साहेब. दिलदार मुझे यार मिला, बड़ा सरदार मिला, और क्या चाहिए? खान साहेब, तुम्ही माझ्या बरोबर शादी करा. हाँ प्यारी, मैं तुम्हें मेरी बीवी बनाऊंगा. खान साहेब, तुम्ही माझ्या बरोबर लग्न करणार हे ऐकून किती किती आनंद झालाय मला. एकदा का आमची शादी झाली की हक्काने बोलणार आहोत आपण. हो, पण आता थोडा वेळ थांबू ना आपण इथं. इथं थांबून काय करणार? शादी इस जंगल में? हो ना. या जंगलात मराठी भूमीवर तुझ्या रक्ताचा सडा घालून मी माझ्या लग्नाची तयारी करणार. अरे ये क्या कर रही हो?
दुसऱ्यांच्या लेकी बाईंकडे पापी नजरेने पाहणाऱ्या एका नराधमाला नष्ट करतेय। मेरे खंजी से मुझे मौत? यह मौत नहीं खान साहब, प्यार है प्यार। खान साहेब, ज्याप्रमाणे माझ्या आई बापांना हाल करून मारलंस, त्याचप्रमाणे तुझ्या शरीराचे लचके तोडून कोल्ह्या कुत्र्यांना खायला घालणार आहे। बस मंजुळा, पाहिलात खान साहेब मराठ्यांच्या मुलीचं प्रेम। अंजा, अशा तऱ्हेने तुम्हाला दगा दिलास याचा बदला जरूर घेईन मी. आता जिवंत परत गेलास तर ना। खान साहेब, बादशाच्या नावे मोहनेच्या मागणीचा खोटा खलिता आपणच तयार केला होतात ना? या अल्लाह, तौबा तौबा तौबा. लेकिन आपको कैसे पता चला? कृष्णरावांनी सारा काही सांगितलंय। चला आता। संभाजी काका, आई भवानीच्या कृपेनं जावळी जवळजवळ स्वराज्याला मिळालीच। आई भवानीची कृपा अशीच आमच्यावर असली म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रावर मराठ्यांचा भगवा ध्वज अभिमानानं फडकू लागेल या शंका नाही। आता चंद्रराव मोऱ्याने दिलसफाईनं तह केला म्हणजे जावळीच्या बाबतीत काळजी करण्याचं काहीच कारण उरलं नाही। संभाजी काका, आई भवानीला साक्ष ठेवून स्वराज्याची सेवा करण्याची शपथ मोऱ्यांनी घेतली म्हणजे जावळीची राज्यकारभाराची सूत्रे आम्ही त्यांच्याच स्वाधीन करणार आहोत। महाराज, हा मोहम्मद खान मराठ्यांच्या विषात हिंडत होता। यानेच मोहनेच्या मागणीचा खोटा खलिता बनवला होता। पण आपल्याला साथ करणाऱ्या या वीरांगनेने मंजुळेने या खानाचा प्रत्येक डाव मोठ्या युतीने उधळून लावला आहे। उदाजी पाटलाची कन्या मंजुळा ती हीच ना? होय महाराज, आजवर हिनं स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आमच्या बरोबरीनं, युक्तीनं आणि प्रसंगी आपल्या शक्तीचा उपयोग करून स्वराज्याची सेवा केली आहे। शाब्बास मुली, तुझं हे ऋण महाराष्ट्राचा इतिहास कधीच विसरणार नाही। तू महाराष्ट्रातील अबला समजून, स्वतःला अबला समजून दुबळ्या बनणाऱ्या स्त्रियांना तू एक मार्ग मोकळा करून दिला आहेस। तुझ्यासारख्या विसंगना या महाराष्ट्रात जन्म घेतात ही महाराष्ट्राला एक घोषणावह गोष्ट आहे। आजवर तू स्वराज्याची सेवा केलीस, पण तुला द्यायला आमच्याजवळ काहीच नाही। हो, पण या आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही एक सजीव प्राणी बक्षीस म्हणून देणार आहोत। त्याचं नाव आहे नवसाजी। महाराज, एवढ्यातच लाजू नका मंजुळाताई, अजून हळद लागायची आहे अंगाला। महाराज, कोणत्याही स्वार्थाची भावना मनात न बाळगता मी स्वराज्याची सेवा करीत आले। यापुढेही माझ्या हातून स्वराज्य सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे। महाराज, आपण मला आशीर्वाद द्यावा। उड मुली, स्वराज्यावर असंच प्रेम राहू दे तुझं। आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ, पण आज नाही। जावळीवर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकताच तुझं आणि नवसाजीचं लग्न लावून दोघांनाही आशीर्वाद देऊ। कन्यादान सुद्धा आम्ही स्वतःच करणार आहोत। महाराज, या मोहम्मद खानाला मात्र असाच सोडू नका। मैं आपके पैर छूता हूँ, लेकिन मुझे छोड़ दीजिए। नाही खान साहेब, गुन्हेगाराच्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय आम्ही कोणाला शिक्षा करत नाही, तसंच गुन्हेगाराला मोकळी सोडत नाही। संभाजी काका, चंद्रराव मोऱ्यांच्या तहानंतर यांच्या गुन्ह्याची चौकशी होईल। तहाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवत आहे। तरी सुद्धा आम्हाला खात्री आहे चंद्रराव मोरे दिलसफाईनं तह करायला येतील, आणि काही दगाफटका वाटलाच तर भवानी माता इच्छा देईल तसंच वागा। चला। आम्ही दिलसफाईनं शिवाजीशी बोलणी करायला निघालो असता प्रत्येक पावलागणिक मनात भीतीचा धक्का का बरं बसावा? मनाचा पक्का निर्धार करून मलातून बाहेर पडलो असता या प्रतापशाली मानी मराठ्याची पावलं भीतीनं मागं का पडावीत? नाही, या जातिवंत मराठ्याला असं आता माघार घेणं शोभणार नाही। हे चंद्रराव मोरे आता जावळीचे राजे राहिले नाहीत, स्वराज्याचे पाईक आहेत।
माझी लाडकी कन्या मोहना आता शिवाजीला देऊन आंदण म्हणून ही जावळी त्यांच्या स्वाधीन करणार आहे मी. मग जे काही घडायचं असेल ते घडो. आता निर्धारानं टाकलेलं पाऊल मागं घेता येणार नाही. नाईक, किल्ला लढवण्यास सुरुवात होऊन आज पुरे 3 महिने झाले आणि 3 महिन्यानंतर चंद्रराव मोऱ्यांनी खलिता पाठवला. याच त्याचा डावपेच तर नसेल ना? मला शंका येते, या दाट काळोख्या रात्रीच्या अंधारात मोऱ्यांनी भेटीला यायचं ठरवलं. त्या अर्थी त्यांच्या मनी पापानं निश्चितच जागा घेतली असावी. पण मोऱ्यांचं हे पाप या अंधाराबरोबर नष्ट न होता उद्याच्या सूर्योदयाबरोबर त्याचाही उदय होईल. संभाजी काका, जावळीचे चंद्रराव मोरे आले आहेत. बहिष्जी, तुम्ही इकडनं निघा. उगाच मोऱ्यांना संशय नको. जातो मी. आई भवानी इच्छा देईल तसे वागा. मोऱ्यांना बोलवा. जशी आज्ञा. यावं यावं चंद्रराव. म्हटलं आजच्या शुभदिनी आपण येता का नाही? संभाजी, अशी शंका तुला का बरं यावी? मराठा एक वेळ मृत्यूला माघारी धाडील, पण दिलेल्या शब्द माघार घेणार नाही हे ठाऊक आहे ना तुला? होय, म्हणूनच आज चंद्रराव मोऱ्यांची पावलं आमच्यासारख्या मामुली सेनापतीच्या श्रावणीला लागली. संभाजी, माझ्या खलितेला योग्य तो जबाब देऊन तुम्ही मला इथं येण्याची संधी दिली. हा तुमचा आणि शिवबाचा मनाचा मोठेपणा आहे. आई भवानीच्या कृपेने घडून आलं हे सारं. आता तुमची आमची बोलणी झाली की आमच्या मनाच्या वारंवार आरूढ असलेल्या इच्छांना शिवाजीकडून होकार मिळाला की हे आम्ही आमचं जन्मोजन्मीचं ऋणी राहील. राजे, महाराजाचं ऋण पत्करण्याचा आपण नुसतं बोललात. यातच आपल्या दिलाचा मोठेपणा दिसून येत आहे. आपण फार मोठ्या मनाचे आणि खुल्या अंतःकरणाचे आहात. आता आमचा आपणास एक सवाल आहे. महाराजाचा आणि जावळीकरांचा वैर मिटावा असं आपल्याला खरोखर वाटतं आहे का? संभाजी, इतक्या या काळोख्या रात्री निशस्त्र होऊन एकटे आम्ही तुमच्या भेटीला आलो, तरी तुम्हाला आमच्याबद्दल शंका येते? नाही. दिलसफाईनं तह करण्यापूर्वी आपली दिल जमाई झाली हे सिद्ध व्हावं म्हणून एकदा या संभाजीला भेटा. संभाजी, इथे येण्यापूर्वी बाहेर पहारेकऱ्यानं आमच्या कमरेला सतत लटकणारी विजयी शमशेर आमच्याकडून काढून घेतली आणि निशस्त्र होऊन आम्ही इथं आलो. त्यावर तुमचं हे साशंक बोलणं मन कचरते तुम्हाला भेटायला. पण नाही, तुमच्या राजनीतीवर विश्वास ठेवलाय आम्ही. चला, एकदाची दिलजमाई होऊ द्या. संभाजी, हृदयाला हृदय भिडवून एकदाची दिलजमाई करूया, म्हणजे पुढील बोलणी करायला मन साशंक राहणार नाही. यावं. संभाजी, दिलजमाई करायला आलेल्या या मोऱ्यांचा शेवटी विश्वासघात केला तुम्ही. मोरे, आम्ही तुमचा विश्वासघात न करता तुम्हीच आमचा विश्वासघात केलात. बाजी घोरपड्यांच्या मध्यस्थीनं बादशाहकडून तुम्ही मदत मागवली होती. बाजी घोरपड्यांना पाठवलेला हा पहा तुमचा खलिता. बहिरजी, तो खलिता तुम्ही पुरता वाचलेला दिसत नाही. खलित्यावरचं हस्ताक्षर पहा. म्हणजे हा खलिता कृष्णरावांनी पाठवला होता तर? म्हणूनच आमच्या खलित्यात आम्ही स्पष्टपणे लिहिलं होतं की कृष्णरावाबद्दल तुम्ही खुशाल दगा समजावा. संभाजी, आता बोलण्याची ताकद राहिली नाही. शरीरातलं रक्त गोठू लागलं आहे.
आता अशा वेळी या मोरेची एकच इच्छा आहे. बोला राजे. हा स्वराज्याचा पाईक प्राणपणाला लावून आपली इच्छा पूर्ण करेल, नाहीतर आम्ही विश्वासघातकी ठरलो. नाही बहिर्जी, नाही, हा विश्वासघात नाहीये. स्वराज्य भक्तीच्या कट्यारीनं आमचा मृत्यू होत आहे. याला हा देशद्रोही आपलं पुण्य समजतो. संभाजी, आता या अखेरच्या पंथी मृत्युमुखी पडलेल्या चंद्ररावाला शुभाचं एकदा दर्शन घडू द्या अशी इच्छा होती. संभाजी, एवढ्या रात्री ही मंगल वाद्ये कसली वाजतायत? जावळी स्वराज्याला मिळाल्याबद्दल ही मंगलवाद्य वाजत आहेत. जावळीचा चांद तारा नष्ट होऊन मराठ्यांचा भगवा झेंडा आनंदाने फटकतो आहे. धन्य धन्य त्या शुभाची आणि त्याच्या मर्द मावळ्यांची. या जावळीवर स्वाभिमानानं फडकणाऱ्या त्या भगव्या ध्वजाला मृत्यूपंथी पडलेला हा चंद्रराव मोरे इथूनच मुजरा करीत आहे. राजे, शुभा, राजे, राजे, जे घडायला नको होतं तेच नकळत आमच्या हातून घडलं. आमची इच्छा नसताना आम्हाला क्षमा करा राजे. शुभा, राजे, प्रभून कुठं नमायचं असतं का? राजे, अरे साक्षात शिवप्रभू आहेस तू. मराठ्यांचं दैवत आहेस. पिढ्यानपिढ्या हा महाराष्ट्र तुझ्या कार्याची आठवण करीत राहील. राजे, शुभा, राजे, आता या अखेरच्या क्षणी बोला राजे. एकच इच्छा आहे आमची. जीवा पलीकडं सांभाळलेल्या आमच्या मोनेचा तुम्ही स्वीकार करावा. राजे, हा शोभा तुमच्या इच्छेबाहेर नाही राजे. राजे, शुभा, ऐक राजे. राजे, संभाजी काका, बहिर्जी, नवसाजी, मंजुळा, तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं जावळी स्वराज्याला मिळाली. पण जावळीचा रणझुंजार, ज्याच्या शौर्याचा अभिमान दुश्मनालाही वाटावा, असा जावळीचा वाक आमच्यातून कायमचा गेला. हे शल्य आमच्या मनाला कायमच बोचत राहील. जे घडायला नको होतं तेच आमच्या हातून घडून आलं. सर्वांनी या महापराक्रमी प्रतापशाली पुरुषाला मानाचा मुजरा करा. तुझा नाट सुमन अर्पिती तुझा